नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन सेशनमध्ये। आजच्या लेक्चरमध्ये आपण सायन्सचे काही प्रश्न बघणार आहोत जे आगामी परीक्षेसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। एकदा फक्त मला सर्वांनी सांगायचं आहे, ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का, सर्वांना माझा आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का। सर्व क्लिअर असेल तर लगेच पटपट सर्वांनी सांगा, जेणेकरून आपण लेक्चरला सुरुवात करू शकतो। चलो पटपट सर्वांनी सांगायचं आहे, सर्व क्लिअर आहे का। सर्व क्लिअर आहे, चलो करायचं मग लेक्चरला सुरुवात। चलो क्लिअर करूयात आपण सुरुवात। तर पहिला प्रश्न सर्वांनी बघायचा आहे। आपण काय करणार आहे, प्रश्न व्यवस्थित बघायचा, त्याचे ऑप्शन व्यवस्थित बघायचे आणि त्यानंतर आपल्याला उत्तराकडे जायचं आहे, बरोबर आहे की नाही। चलो आता तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा व्यवस्थित बघायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्हाला हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण की या पद्धतीचे प्रश्न डायरेक्ट परीक्षेला विचारले जातात। पहिला प्रश्न बघा सर्वांनी, काय झालं। एक सेकंड, बोर्डला काहीतरी झालं। बोर्ड हँग झाला, एक मिनिट। एक मिनिट। चलो तर मला सांगा, संमिश्र म्हणजे काय असतं, अलॉय म्हणजे काय असतं, सांगा बरं पटपट सर्वांनी। तर आपण द्रव्याचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर हा टॉपिक आपण बघितलेला आहे बरं का, ज्यामध्ये द्रव्याचं वर्गीकरण आपण भौतिक पद्धतीने करू शकतो आणि रासायनिक पद्धतीने करू शकतो। तर भौतिक पद्धतीने ज्यावेळेस आपण वर्गीकरण करतो त्यावेळेस तुम्हाला स्थायू, द्रव, वायू, अयनायू आणि प्लाझ्मा या कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या होत्या। आणि ज्यावेळेस आपण रासायनिक पद्धतीने वर्गीकरण करतो, प्रामुख्याने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्यामध्ये असतात कंपाऊंड म्हणजे संयुग आणि मिश्रण। संयुग आणि मिश्रण यामध्ये प्रामुख्याने फरक आहे। संयुग तयार होताना, संयुग तयार करताना त्यामधले जे घटक असतात, त्यामधले जे पण आपण एलिमेंट्स म्हणू शकतो, त्यांचं प्रमाण कसं असतं, निश्चित असतं बरं का, त्यांचं प्रमाण निश्चित असतं। त्याच प्रमाणामध्ये आपल्याला त्यांना घ्यावं लागतं, त्यानंतर काय होतं, संयुग तयार होतं, बरोबर आहे। आणि संयुगामधले जे पण घटक असतात, म्हणजे आता आपण जर बघितलं, पाणी तयार होताना हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन महत्त्वाचे घटक आहेत। तर जे पण संयुग तयार होतं त्याचे गुणधर्म आणि ते ज्यापासून तयार झाले त्या एलिमेंटचे गुणधर्म हे पूर्णपणे वेगळे असतात। संयुगामधले तुम्हाला दोनच पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिला पॉईंट काय सांगतोय की संयुग बनताना जे पण त्यामध्ये घटक मूलद्रव्य असतात, एलिमेंट्स असतात, त्यांचं प्रमाण निश्चित असतं, फिक्स असतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, संयुग तयार झाल्यानंतर त्या संयुगाचे, त्या कंपाऊंडचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा कसे असतात, वेगळे असतात। आता येऊयात आपण मिश्रणाकडे। मिक्सचर म्हणजे काय, तर मिश्रणामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय, मिश्रणामध्ये लक्षात ठेवायचंय, ज्या पण घटक पदार्थांपासून मिश्रण तयार होतं त्याचं प्रमाण निश्चित असण्याची काही आवश्यकता नाही आहे, त्याचं प्रमाण वेगवेगळं असलं तरी सुद्धा चालतं। आणि महत्त्वाचं म्हणजे, तर ते ज्या घटकापासून, ज्या पदार्थापासून, ज्या एलिमेंट्सपासून बनतं मिश्रण, तर त्याचं गुणधर्म बदलतात का, त्याचे गुणधर्म बदलत नाहीत। मिश्रणामध्ये सुद्धा त्याचे गुणधर्म कायम राहतात। तुम्हाला संयुगाचे उदाहरण विचारले जाऊ शकतात, तुम्हाला मिश्रणाचे उदाहरण विचारले जाऊ शकतात, बरोबर आहे की नाही। आणि आता आपण बघितलं, मिश्रणामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय, मिश्रणामध्ये काय लक्षात ठेवायचं की दोन प्रकार असतात, ज्याला समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण असं आपण म्हणतो। समांगी मिश्रण म्हणजे काय, होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, त्यामधील जे पण घटक असतात ते एकजीव झालेले दिसतात। साखरेमध्ये, पाण्यामध्ये साखर टाका, साखर विरघळली की आपल्याला एकजीव झाल्यासारखे वाटतील, पाण्यामध्ये मीठ टाका, एकजीव झाल्यासारखे वाटतील विरघळल्यानंतर, त्यांना आपण म्हणतो समांगी मिश्रण, होमोजिनियस मिक्सचर, बरोबर आहे की नाही। आणि दुसरं आहे विषमांगी मिश्रण। विषमांगी मिश्रण म्हणजे काय असतं, ते दोन घटक आपल्याला स्पष्टपणे वेगळे दिसतात, एकजीव होत नाहीत। पाण्यामध्ये वाळू टाका, तुम्ही किती वाळू टाकली आणि किती पाणी टाकलं ते सेपरेटच दिसणार आहे, एकजीव होणार नाही। पाण्यामध्ये भुसा टाका, किती पण टाकलं तरी ते तुम्हाला एकजीव झालेले दिसणार नाहीत।
पाण्यामध्ये तेल टाका, तुम्हाला ते एकजीव झालेले दिसणार नाहीत, ते सेपरेट दिसतील, म्हणजे 100% सेपरेट दिसतील. याला आपण म्हणतो विषमांगी मिश्रण. आता समांगी मिश्रणाचा एक प्रकार काय आहे, तो आहे संमिश्र किंवा अलॉय. दोन धातू आपण जर बघितलं, महत्वाचे दोन धातू जर आपण एकत्र केले त्यापासून संमिश्र बनू शकतं. एक धातू आणि एक अधातू यापासून सुद्धा आपण काय करू शकतो, संमिश्र बनवू शकतो. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा धातू जास्त असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी संमिश्र अलॉय आपण बनवता येणार आहे. महत्वाचं म्हणजे प्रश्न विचारताना आपल्याला काय प्रश्न विचारतात, प्रश्न विचारताना डायरेक्ट विचारतात कोणतं संमिश्र, कोणतं अलॉय कशापासून बनलंय, इतकंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि जे विषमांगी मिश्रण आहे ना, त्याचे महत्वाचे दोन टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक आहे निलंबन आणि दुसरा आहे कलील. आता निलंबन म्हणजे काय, तर जे पण विषमांगी मिश्रण आहे त्यामध्ये तुम्हाला दोन घटक स्पष्टपणे वेगळे दिसतात, पाणी आणि वाळू लगेच स्पष्टपणे वेगळे दिसणार आहे. आणि कलील म्हणजे काय, ते घटक सुद्धा वेगळे असतात परंतु आपल्या उघड्या डोळ्यांनी ते आपल्याला दिसत नाही, आपल्याला वाटतंय की ते एकजीव झालेले आहेत, त्यांना आपण म्हणतो कलील. आता कलीलचे एक्झाम्पल कोणतं आहे, शाई बरोबर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे बरं का. त्यानंतर धुकं हे सुद्धा कलीलचे एक्झाम्पल आहे, दूध हे सुद्धा कलीलचे एक्झाम्पल आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना, क्लिअर आहे? चलो आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आलेलो आहे. पितळ हे खालीलपैकी कशाचं संमिश्र आहे, तर कॉपर. तुम्हाला सर्व ऑप्शन या ठिकाणी दिलेत, सांगा. चला पटपट सांगा सर्वांनी. तांब आणि टीन म्हणजे कथील, तांब आणि सोनं, तांब आणि चांदी, तांबे आणि लोखंड, तांबे आणि जस्त. काय उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 4 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी या ठिकाणी बरोबर असणार आहे. चलो आपण काय करूया, महत्वाचं इथे मी तुम्हाला काय सांगितलं, दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या त्याच्यामध्ये एकतरी धातू असणं गरजेचं आहे बरं का, एकतरी धातू असणं गरजेचं आहे. त्यांच्या एकजीव म्हणजे यांच्या समांगी मिश्रण पाहिजे आपल्याला. आपल्याला कोणतं मिश्रण पाहिजे, समांगी. तुम्हाला काय करतील, खालीलपैकी कोणतं विधान हे अलॉय बद्दल बरोबर आहे आणि अलॉय बद्दल चूक आहे असा प्रश्न विचारतील. अलॉय किंवा संमिश्रामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे समांगी मिश्रण पाहिजे बरं का, होमोजिनियस मिक्सचर पाहिजे. समांगी किंवा होमोजिनियस मिक्सचर असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात ठेवायचं, ब्रॉन्झ हे कशापासून बनतं, कॉपर आणि टीन पासून बनतं, कॉपर आणि टीन पासून बनतं, बरोबर आहे की नाही. मग मी तुम्हाला त्या दिवशी ट्रिक सांगितली होती की महत्वाचं 3 तांबे, काय म्हणतो आपण, एखादा व्यक्ती दारू पित असेल तर आपण काय म्हणतो, 3 तांबे पिलाय, आता तुला ब्रॉन्झ मेडल देऊ का, ही मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. आपल्याला लक्षात ठेवायचं ब्रॉन्झ कशापासून बनतं, कॉपर आणि टीन पासून बनतं, कॉपर आणि टीन पासून. मग कॉपरला आपण काय म्हणतो, तांबे, टीन म्हणजे काय, कथील. मग आपण काय म्हणतो, 3 तांबे, टीन आणि तांबे, 3 तांबे पिलास तुला काय ब्रॉन्झ मेडल देऊ का, ही ट्रिक मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेली होती, बरोबर आहे की नाही. सांगितली होती का, सांगितली होती ना. सांगितली होती. हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं. त्यानंतर मी अजून एक ट्रिक सांगितली तुम्हाला, कशाबद्दल, पितळाबद्दल सुद्धा सांगितली होती, ही सुद्धा ट्रिक सांगितली होती. आता ती तुम्ही मला सांगा. त्यानंतर आपण जर बघितलं, पोलाद, स्टील कशापासून बनतं, कार्बन आणि लोखंड यांच्यापासून पोलाद, स्टील बनतं. आणि महत्वाचं म्हणजे स्टेनलेस स्टील जे आहे ना, याच्यावर प्रश्न वारंवार विचारलाय बरं का, स्टेनलेस स्टीलवर वारंवार प्रश्न विचारलाय. पुढे सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. काय आहे, लोखंड, क्रोमियम, निकेल आणि कार्बन, लोखंड, क्रोमियम, निकेल आणि कार्बन यापासून काय बनतं, स्टेनलेस स्टील बनतं. लक्षात ठेवा. हे झालं आपल्यासाठी इतके महत्वाचे. कोणकोणते, पोलाद महत्वाचं आहे म्हणजे स्टील महत्वाचं आहे, ब्रॉन्झ महत्वाचं आहे, स्टेनलेस स्टील महत्वाचं आहे आणि पितळ महत्वाचं आहे. हे सर्वांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा पॉईंट महत्वाचा आहे. प्रश्न विचारतात, खाली दिलेली जी अभिक्रिया केमिकल रिॲक्शन आहे ही कोणत्या प्रकारची आहे एवढं तुम्हाला सांगायचं आहे. आपल्याला या ठिकाणी बघून घ्या एकदा रिॲक्शन आणि सांगा. चलो पटपट सर्वांनी सांगायचंय, रिॲक्शन व्यवस्थित बघायची. मी थोडंसं बाजूला सरकतो आणि मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चलो सांगा पटपट.
लक्षात ठेवा, इथं हे जे आहे ना कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली, कॅल्शियम कार्बोनेटचं आपण अपघटन केलं, त्यानंतर काय तयार होणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन घटक तयार होतात. आता मी तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो, फक्त सर्वांनी काय करा, व्यवस्थित माझ्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. रासायनिक अभिक्रिया हा जो टॉपिक आहे तुमचा इथं लगेच कव्हर होईल. रासायनिक अभिक्रियेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणती आहे, आपण काय बघतोय, रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन बघतोय, बरोबर आहे की नाही. रासायनिक अभिक्रियेमध्ये प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. कोणते? प्रामुख्याने 4 प्रकार आहे. एक आहे संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया ज्यावेळेस मी म्हणेल त्यावेळेस समजून घ्यायचंय तुम्हाला, 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटक यांच्यामध्ये रिएक्शन होणार आहे. म्हणजे आपले रिएक्टंट जे असतात, अभिक्रियाकारके जे असतात ना, हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात आणि त्यांच्यापासून तयार होणारं उत्पादित प्रोडक्ट किती असतं, एकच असतं. म्हणजे लक्षात ठेवा, जे पण बाणाच्या डाव्या बाजूला आपण कोणत्याही प्रकारची रिएक्शन लिहितो, आता सिंपल ही रिएक्शन लिहिलेली, बरोबर आहे की नाही, तर ही एक केमिकल रिएक्शन आहे. लक्षात ठेवा, केमिकल रिएक्शन मध्ये बाणाच्या डाव्या बाजूला जे पण घटक असतील त्यांना तुम्हाला रिएक्टंट म्हणायचं आहे, अभिक्रियाकारके म्हणायचं आहे. आणि बाणाच्या उजव्या बाजूला जे पण घटक असतील त्यांना आपल्याला उत्पादित किंवा प्रोडक्ट म्हणायचं आहे, बरोबर आहे की नाही. आता लक्षात ठेवा, संयोग अभिक्रियेमध्ये काय होतं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट असतात. मी जस्ट एक्झाम्पल लिहितो बरं का, A प्लस बी यांच्यामध्ये रिएक्शन होऊन काय बनलं, समजा आपलं AB. आता ही जी रिएक्शन तुम्हाला दिसते यामध्ये A प्लस बी म्हणजे आपले काय झाले, 2 अभिक्रियाकारके झाले, बरोबर आहे की नाही. 2 अभिक्रियाकारके झाले, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अभिक्रियाकारके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट असतील आणि आपला प्रोडक्ट एकच असेल तर आपल्याला बिनधास्त सांगायचंय ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे, ही आपली संयोग अभिक्रिया आहे, ज्याला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवा, दुसरी अभिक्रिया कोणती, आपली अपघटन अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिएक्शन असं ज्याला म्हणतात. तर या अपघटन अभिक्रियेमध्ये काय होतं, अपघटन अभिक्रियेमध्ये तुमचं रिएक्टंट एकच असतं, रिएक्टंट आपलं एकच असतं, परंतु महत्वाचं काय आहे, त्यापासून तयार होणारे उत्पादित 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात. म्हणजे तुमचं रिएक्टंट काय असणार आहे, AB या ठिकाणी असं तुमचं रिएक्टंट असणार आहे आणि त्यापासून तयार होणारं उत्पादित A प्लस बी अशा पद्धतीने असेल, बरोबर एक नाही. आता लक्षात घ्या बरं का, म्हणजे तुमचं हे काय झालं, AB हे झालं आपलं रिएक्टंट, अभिक्रियाकारके ज्याला आपण म्हणतो, आणि उत्पादित किती तयार झाले, 2 तयार झाले, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. आता मी येणार या रिएक्शन कडे येणार बरं का, ही माझी अभिक्रिया आहे, याच्याकडे मी आलो. इथं जर आपण बघितलं तर हे तुमचं कॅल्शियम कार्बोनेट एकच रिएक्टंट आहे, त्याचं झालं अपघटन झाल्याच्या नंतर महत्वाचं हे एक तुमचं प्रोडक्ट तयार झालं आणि हे दुसरं प्रोडक्ट तयार झालं. म्हणजे याला आपण काय म्हणणार आहे, महत्वाचं अपघटन अभिक्रिया. दिलंय का, पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, समजलं सर्वांना. त्यानंतर तिसऱ्या प्रकारची रिएक्शन जर आपण बघितली, ती रिएक्शन कोणती आहे, विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रियेमध्ये काय होतं, जो पण कमी रिएक्टिव्ह घटक आहे त्याला जास्त रिएक्टिव्ह घटक हाकलून देतो किंवा आपण म्हणू शकतो त्याची जागा घेतो, त्याला आपण म्हणतो विस्थापन अभिक्रिया. जसं की आता AB प्लस सी हे आपलं रिएक्टंट आहे बरं का, अशा प्रकारची रिएक्शन आहे, यांच्यामध्ये रिएक्शन होणार आहे आणि उत्पादित काय तयार होत आहे, AC प्लस बी. आता लक्षात घ्या, इथं महत्वाचं बी जो आहे, बी कसा होता, कमी क्रियाशील होता, कमी रिएक्टिव्ह होता, त्यामुळे, आणि सी कसा होता, हा जास्त रिएक्टिव्ह होता. म्हणजे जो जास्त क्रियाशील घटक आहे तो काय करतो, कमी क्रियाशील घटकाची जागा घेतो. म्हणजे सी ने काय केलं, बी ची जागा घेतली, बरोबर आहे, कारण की सी जास्त क्रियाशील आहे आणि या अभिक्रियेला आपण काय म्हणतो, विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात शेवटची आहे आपली दुहेरी विस्थापन. यामध्ये काय होतं की यामध्ये जर आपण बघितलं, आपण कुणीही असाल तरी आपलं विस्थापन या ठिकाणी होतं. म्हणजे इथं काय होणार आहे, AC प्लस BD. आलं लक्षामध्ये, आपण जर बघितलं बी ची जागा सी ने घेतली, सी ची जागा बी ने घेतलेली, याला आपण काय म्हणतो, दुहेरी विस्थापन. अजून 2 प्रकार तुम्ही लक्षात ठेवा, उष्मादायी अभिक्रिया, उष्मादायी आणि उष्माग्राही. आता उष्मादायी म्हणजे काय, उष्णता बाहेर टाकणं. उष्मादायी म्हणजे काय, उष्णता बाहेर टाकणं. आणि महत्वाचं उष्माग्राही म्हणजे काय, उष्णता ग्रहण करणं. क्लिअर आहे सर्वांना, हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आता तुम्ही मला सांगायचं बरं का, तुम्ही मला सांगायचंय यामध्ये तुम्ही मला सांगायचंय की उष्मादायी अभिक्रियेचं उदाहरण काय आहे आणि उष्माग्राहीचं उदाहरण काय आहे. यावर प्रश्न मला असं वाटतं 100% विचारला जाणार, म्हणजे विचारणार उष्मादायी आणि उष्माग्राहीचं उदाहरण सांगा. चला सांगा बरं, कशाचं उदाहरण काय आहे, उष्मादायी आणि उष्माग्राहीचं उदाहरण काय आहे, हे पटपट मला सांगायचं आहे सर्वांनी. चलो.
उष्मादाही, उष्मादायी, उष्मादायीचं एक्झाम्पल काय आहे? श्वसन. श्वसन हे उष्मादायीचं उदाहरण आहे बरं का, लक्षात ठेवायचं. आणि उष्माग्राहीचं उदाहरण काय आहे? तर ते येणार आहे आपलं प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. समजलं का सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा? चलो, इथपर्यंत समजलं? क्लिअर आहे? चलो क्लिअर, बरोबर. जाऊयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. हे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे, उष्मादायी उष्माग्राही काय काय हे पण आपल्याला बरोबर आहे. आणि हेच जर मी तुम्हाला विचारलं असतं याच्यामध्ये जर नाही का आपला हा पर्याय नसताना, यामध्ये समजा अपघटन पर्याय नसतात, ही उष्माग्राही अभिक्रिया झाली असती बरं का. ही अभिक्रिया कोणती झाली असती? उष्माग्राही झाली असती. जर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, जर याच्यामध्ये अपघटन हा पर्याय नसता तर ही उष्माग्राही झाली असती अभिक्रिया. का बरं? तर ही अभिक्रिया होण्यासाठी आपण काय केलंय? उष्णता दिलेली आहे आणि उष्णता शोषून घेतलेली असते, बरोबर आहे. उष्णता शोषून घेतली म्हणून जर आपण बघितलं तर याला आपण काय म्हणणार आहे? उष्माग्राही. जर अपघटन हा पर्याय या ठिकाणी नसता तर. समजलं सर्वांना? विस्थापनची या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिलंय, त्यानंतर संयोगचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. क्लिअर? चला जाऊयात आपण पुढे. समजलं सर्वांना? उष्मादायी म्हणजे काय, उष्माग्राही म्हणजे काय, संयोग अभिक्रिया म्हणजे काय, त्यानंतर आपली विस्थापन म्हणजे काय, दुहेरी विस्थापन म्हणजे काय, अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, हे सर्वांना क्लिअर समजलेलं आहे का? हे सर्वांना समजलंय का? क्लिअर मला पटपट सांगा. मी तुम्हाला जस्ट 2 एक्झाम्पल दिले. उष्मादायी आणि उष्माग्राहीचे अजून सुद्धा एक्झाम्पल आहेत, परंतु जास्त महत्त्वाचं म्हणजे काय तर श्वसन आणि प्रकाश संश्लेषण यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे विचारला जाऊ शकतो. क्लिअर आहे की नाही सर्वांना? इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहे? क्लिअर? चलो. तर खालीलपैकी कोणत्या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटलं जातं? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, अँजिओस्पर्म. लक्षात ठेवा, महत्त्वाचं काय आहे, उष्णता शोषली जात असेल तर त्याला आपण उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतो. काय केली जाते? उष्णता शोषली जाते आणि उष्णता बाहेर टाकली दिली, म्हणजे उष्णता दिली असेल बाहेर टाकली असेल तर त्याला आपण उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतो. एवढं फक्त सर्वांनी काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. जे शब्द आहेत ना त्या शब्दावरून तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. आणि आपल्याला काय करायचं? महत्त्वाची अभिक्रिया त्याच्यामध्ये नेमकं काय होतं 2 लाईनमध्ये, आणि त्याचे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा, कारण की प्रश्न विचारताना त्याच पद्धतीचा प्रश्न विचारतात. आता काय आहे? वनस्पती सृष्टीचे उभयचर कुणाला म्हणतात? सिंपल मी तुम्हाला सांगितलंय, ब्रायोफायटा. आपण काय करूया? वनस्पती सृष्टी जी आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. आता या ठिकाणी बघा, महत्त्वाचं वनस्पतीचं वर्गीकरण जर बघितलं तर पंचसृष्टी पद्धत कुणाची आहे? RH विटाकर यांची. रॉबर्ट विटाकर यांनी पंचसृष्टी पद्धत मांडलेली आहे. तुम्हाला डायरेक्ट सोपा प्रश्न तयार होऊ शकतो. काय सोपा प्रश्न तयार होऊ शकतो की पंचसृष्टी पद्धत कुणी मांडलेली? तर RH विटाकर किंवा रॉबर्ट विटाकर यांनी पंचसृष्टी पद्धत मांडली. त्यामध्ये वनस्पती सृष्टी आहे. वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण आपण प्रामुख्याने 2 गटामध्ये केलेलं आहे, अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती, बरोबर आहे. क्रिप्टोगॅमस आणि फेनरोगॅमस या पद्धतीने 2 गटामध्ये वर्गीकरण केलंय. अबीजपत्री वनस्पती म्हणजे काय? फुलं फळं बिया नसलेल्या वनस्पती. आणि आपल्या बीजपत्री वनस्पती म्हणजे काय? फुलं फळं बिया असलेल्या वनस्पती. अबीजपत्री आणि बीजपत्री. आता वर्गीकरण करताना ज्या अबीजपत्री वनस्पती आहेत, अबीजपत्री वनस्पतीचं वर्गीकरण 3 गटामध्ये होतं. थॅलोफायटा याला आपण प्रामुख्याने शैवाल गट असं म्हणतो बरं का. ब्रायोफायटा याला प्रामुख्याने आपण उभयचर वनस्पती असं म्हणतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. वनस्पती सृष्टीचे उभयचर कोण असा प्रश्न विचारला तर ब्रायोफायटा. आणि टेरिडोफायटा जर म्हटलं तर यांना नेचे गट झालं बरं का. आता लक्षात ठेवायचं महत्त्वाचं, आता थॅलोफायटा जे आहेत ना एकदम बेसिक वनस्पती, एकदम बेसिक वनस्पती, पान फूल खोड वगैरे वगैरे मूळ वगैरे काहीही यांच्यामध्ये नसतं, काही पण नसतं. संवहनी म्हणजे वॅस्क्युलर सिस्टीम सुद्धा यांच्यामध्ये नसतं. आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं हा कोणता गट आहे? शैवाल गट. महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता ब्रायोफायटा जे आहे ना,
ब्रायोफायटा यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हणतात. महत्त्वाचं का बरं? कारण की यांना प्रजननासाठी जमिनीची आवश्यकता असते, बरोबर आहे, म्हणून यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हणतात. यांच्यामध्ये खरं मूळ, खोड, पान वगैरे काय नसतं, त्याच्याऐवजी असतात मुलाभ. याच्यामध्ये काय असतात? मुलाभ असतात. मुळासारखाच भाग दिसतो, त्याला मुलाभ किंवा रायझोड्स असं म्हणतात. हे कुणामध्ये असतं? तर या ब्रायोफायटामध्ये असतं बरं का. लक्षात ठेवायचं, यांच्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारे व्हॅस्क्युलर सिस्टीम नसते. संवहनी सिस्टीम असते का? नसते. आता आपण जर बघितलं टेरिडोफायटा, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं सांगतो. थॅलोफायटाचे 2-3 महत्त्वाचे वैशिष्ट्य, ब्रायोफायटाचे 2-3 महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि टेरिडोफायटाचे 2-3 महत्त्वाचे वैशिष्ट्य, इतकं लक्षात ठेवा. आणि त्याचे एक्झाम्पल काय काय तेवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे. स्पायरोगायरा वगैरे हे थॅलोफायटाचे एक्झाम्पल आहे. मॉस, रिक्सिया म्हणजे फ्युनरिया वगैरे हे कशाचे एक्झाम्पल आहे? ब्रायोफायटाचे आहेत. आणि टेरिडोफायटामध्ये जर आपण बघितलं, यांच्यामध्ये स्पष्ट अवयव असतात. काय होतंय? यांचा तुम्हाला विकास होताना दिसतोय, बरोबर आहे की नाही? यांच्यामध्ये काहीतरी नवीन गोष्टी येताना दिसत आहेत. म्हणजे थॅलोफायटा सर्वात आपण बेसिक म्हणू शकतो, त्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स असणारे ब्रायोफायटा आणि त्याच्यापेक्षा मोठं कोण म्हणजे त्याच्यापेक्षा पुढे कोण असणार आहे? टेरिडोफायटा. आता लक्षात ठेवा, टेरिडोफायटा जे आहे ना, यांच्यामध्ये स्पष्ट अवयव असतात. मूळ, खोड, पान वगैरे असतात. यांच्यामध्ये रसवाहिनी, जलवाहिनी, झायलम आणि फ्लोएम म्हणजे प्रॉपर व्हॅस्क्युलर सिस्टीम असते. हे पण लक्षात ठेवायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय? यांचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता, नेचे. हे झालं कशाबद्दल? अबीजपत्री वनस्पतीबद्दल. क्रिप्टोगॅमस, फुलं, फळं, बिया नसलेल्या वनस्पती, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता येऊयात आपण पुढच्या पॉईंटकडे. बीजपत्री वनस्पती, फॅनेरोगामेस, यांच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे? यांच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, यांचे 2 गटामध्ये वर्गीकरण केलंय. एक तर फुलं, फळं, बिया असतात कुणामध्ये? बीजपत्रीमध्ये. यांचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलंय, अनावृत्त बीजी, आवृत्त बीजी, म्हणजे जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. जिम्नोस्पर्म म्हणजे काय असतं की बिया उघड्या असतात. बिया कशा असतात? उघड्या असतात. यांच्यावर कोणत्याही प्रकारचं आवरण नसतं. आवरण नसलेल्या बियांना आवरण नसलेल्या वनस्पती म्हणजे कोणत्या? अनावृत्त बीजी, जिम्नोस्पर्म्स. आलं लक्षामध्ये? याचं तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. सायकस, ख्रिसमस ट्री, देवदार, पाईन वगैरे. आणि आवृत्त बीजी म्हणजे काय? यांच्या बिया झाकलेल्या असतात, फळांमध्ये झाकलेल्या असतात, त्याला आपण काय म्हणतो? आवृत्त बीजी. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात ॲडव्हान्स वनस्पती कोणत्या गटामध्ये आहेत? तर त्या आहेत आवृत्त बीजीमध्ये. आता आवृत्त बीजी वनस्पती जे आहेत ना, यांचं पण 2 गटामध्ये प्रामुख्याने वर्गीकरण केलं जातं बरं का. एकाला आपण म्हणतो एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता काय, ते बी आहे त्याचं एकच बीज असतं, त्याचे आपण समान 2 भाग करू शकत नाही. अशा प्रकारे एकबीजपत्री वनस्पती आणि महत्त्वाचं द्विबीजपत्री वनस्पती हे आपण बघितलं की नाही? मोनोकॉट आणि डायकॉट, हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आता एकबीजपत्री वनस्पती जे असतात ना, यांच्यामध्ये कशा प्रकारचे रूट्स असतात? मुळं कशी असतात? तंतुमय मुळं असतात. कसे असतात? तंतुमय मुळं, फायब्रस रूट ज्यांना आपण म्हणतो, अशा प्रकारची मुळं असतात. त्याचप्रमाणे खोड यांचं पोकळ असतं आणि समांतर शिराविन्यास असतो. समांतर शिराविन्यास लक्षात घ्या बरं का. जे मी तुम्हाला इथं सांगतोय ना, हे पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण की तुम्हाला प्रश्न विचारताना काय विचारतील? एकबीजपत्री वनस्पतीबद्दल खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे, असा प्रश्न तयार होऊ शकतो. ते मला माहिती असणं गरजेचं आहे. एकबीजपत्री वनस्पतीमध्ये काय लक्षात ठेवायचं? एकच ते बीज आहे, एकच असतं, म्हणजे त्याचे 2 समान भाग होत नाही. याच्यामध्ये तंतुमय मूळ असतात, खोड जे असतं पोकळ असतं, त्यानंतर पानं कशी असतात? समांतर शिराविन्यास असतो. आणि फुलाचे 3 भागामध्ये नाही का, आपण बेलाचं जर तुम्ही ते फुलं बघितले ना, त्याला आपण म्हणू शकतो की 3 प्रकारचे काय असतात? पाकळ्या टाईप असतं, त्रिभागी. आणि महत्त्वाचं याचं एक्झाम्पल आहे गहू, तांदूळ, मका, हे लक्षात ठेवा. आता द्विबीजपत्री वनस्पती जर म्हटलं तर याच्या विरुद्ध असणारे 2, आपण त्या बियाचे 2 समान भाग होऊ शकतात. त्याचप्रमाणे यांच्यामध्ये मूळ कसं असतं? टॅपरूट, ज्याला सोटमूळ आपण म्हणतो. खोड हे कठीण असतं, मजबूत असतं. आणि पानं कशी असतात? जाळीदार शिराविन्यास असतो यांच्यामध्ये. काय आहे? जाळीदार शिराविन्यास. आता इथं बघा, समांतर शिराविन्यास काय आहे? त्या रेषा ज्या आहेत ना पानावरच्या, एकमेकांना पॅरलल दिसतील, तुम्हाला समांतर दिसतील. आणि या प्रकारे जाळीदार म्हणजे काय? त्यांची जाळी तयार झाली असते नाही का, असं नक्षी असं हे समजा असं दिलंय. हे सर्व एकमेकांमध्ये काय आहे? एकमेकांमध्ये अशा प्रकारे सर्व हे पानामध्ये हे गुंतलेले दिसून येणार आहे. समजलं सर्वांना? हे त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. हे अतिशय महत्त्वाचं बरं का. मला असं वाटतंय याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला 100% विचारतील म्हणजे आपल्याला समजलं वनस्पती सृष्टीचं प्रामुख्याने वर्गीकरण 2 भागामध्ये करता येतं. अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती. अबीजपत्री वनस्पती परत
तीन गटामध्ये डिवाइड केले आहेत आपण, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, बरोबर आहे. आणि त्यानंतर जर बघितलं महत्त्वाचं, बीजपत्री वनस्पती प्रामुख्याने दोन भागामध्ये डिवाइड केल्यात, अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी म्हणजे जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. परत या आवृत्तबीजी वनस्पती दोन भागामध्ये डिवाइड केल्यात, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. हे सर्वांना समजलंय का? याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आपल्याला, फक्त तुम्हाला एवढं सर्व पॉईंट काय करायचे आहेत व्यवस्थित लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला सर्वांनी सांगा इथपर्यंत सर्व क्लिअर आहे का? क्लिअर आहे? चलो येस, आपण ते काय करू, एखादा क्वेश्चन घेतला ना त्यामध्ये मी तुम्हाला ती कन्सेप्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. तो वेगळा थोडासा पार्ट आहे, त्याबद्दलचा एखादा प्रश्न घेईल आणि ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस. चलो पुढचा प्रश्न आपण बघूया. फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, यामागं कारण कोणतं असतं? तुम्ही काय करा, कोल्ड्रिंक असतं बघा, आपण कोल्ड्रिंक घ्यायला गेलो, कोल्ड्रिंक घेतलं तर कोल्ड्रिंकच्या बाहेरच्या बाजूला बघा तुम्हाला पाण्याचे थेंब 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 जमा झालेले दिसतात, म्हणजे थोडंसं ते त्याच्यावर पाणी साचल्यासारखं दिसतं. बघितलंय तुम्ही? यामागे नेमकं कोणत्या प्रकारची कन्सेप्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बाष्पीभवन, संप्लवन, संगणन की विलयन? सांगा बरं. सोपा प्रश्न आहे आणि या टाईपचा प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार, आपल्याला 100% परीक्षेला विचारणार आहेत. सांगतो ना, सांगतो. हे सर्व मी इंग्लिशमध्ये पण एक्सप्लेन करणार आहे, टेन्शन घेऊ नका, सर्व इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे. क्लिअर? आता लक्षात ठेवाय तुम्हाला, मी उत्तराकडे जाण्याच्या अगोदर ही कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे बरं का. चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर म्हणजे पदार्थांचं अवस्थांतर. लक्षामध्ये चेंज ऑफ स्टेट म्हणजे अवस्थांतर आपल्याला बघायचं आहे. जर तुम्ही प्रामुख्याने, हे मी तुम्हाला काय करतो डायरेक्ट आपण बोर्डवर बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे कोण आहे? सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे आपल्याकडे स्थायू आहे. सर्वांनी लक्ष द्या बरं का, यावर प्रश्न विचारणार आहे म्हणजे 100% विचारणार आहे. दुसरं आपल्याकडे आहे लिक्विड. दुसरं काय आहे? लिक्विड, ज्याला आपण द्रव असं म्हणतो. आणि तिसरं महत्त्वाचं आपल्याकडे काय आहे? वायू, ज्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण गॅस असं म्हणतो, बरोबर आहे. आता हे सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय करायचंय? स्थायूमधून द्रवामध्ये रूपांतर होणं, स्थायूमधून द्रवामध्ये रूपांतर होणं, याला काय म्हणतात? याला म्हणतात विलयन, किंवा याला म्हणतात वितळणं, किंवा याला म्हणतात मेल्टिंग, किंवा याला म्हणतात फ्युजन, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये होणं याला फ्युजन, मेल्टिंग, वितळणं किंवा विलयन असं म्हणतात. याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे ते पण सांगतो बरं का. स्थायूमधून द्रवामध्ये रूपांतर होणं म्हणजे काय? बर्फाचं पाणी होणं. बर्फाचं पाणी होतं. फ्रीजमधून बर्फ काढा, थोडा वेळ बाहेर जर ठेवला तर बर्फ असतो आपला सॉलिड स्टेटमध्ये, थोड्या वेळानंतर त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. म्हणजे काय झालं? त्याची अवस्था बदलली. त्याची काय बदलली? अवस्था बदलली, ज्याला विलयन, वितळणं, मेल्टिंग किंवा फ्युजन असं म्हणतात, बरोबर आहे. आता आपल्याकडे ते पाणी तयार झालं. पाणी परत तुम्ही त्या फ्रीजमध्ये ठेवलं तर डीप फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ तयार होतो, बरोबर आहे की नाही? बर्फ तयार होतो म्हणजेच द्रवाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? स्थायूमध्ये. द्रवाचं रूपांतर स्थायूमध्ये होणं, द्रवाचं रूपांतर स्थायूमध्ये होणं, याला आपण काय म्हणतो? पाण्याचा बर्फ होणं, पाण्याचा बर्फ होणं, बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, द्रवाचं रूपांतर सॉलिडमध्ये होणं याला आपण काय म्हणणार आहे? गोठणे म्हणणार आहे. याला आपण द्रढीभवन म्हणणार आहे, गोठणं म्हणणार आहे, किंवा याला आपण द्रढीभवन म्हणणार आहे. याला लक्षात ठेवायचं सॉलिडिफिकेशन म्हणणार आहे, सॉलिडिफिकेशन, किंवा यालाच आपण फ्रीजिंग असं म्हणतो. काय म्हणतो? फ्रीजिंग असं म्हणतो. हे सर्वांनी लक्षात घ्या. इथपर्यंत सर्वांना कळालं? क्लिअर आहे? सांगतोय ना मी, इंग्लिशमध्ये पण सांगतोय ना मी. आता हे सांगितलं ना बघा, स्थायूला सॉलिड म्हणतात हे पण इंग्लिशमध्ये सांगितलं, द्रवाला लिक्विड म्हणतात हे पण इंग्लिशमध्ये सांगितलं, वायूला गॅस म्हणतात हे पण इंग्लिशमध्ये झालं, बरोबर आहे. सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होणं याला विलयन म्हणतात मराठीत, वितळणं म्हणतात मराठीत, इंग्लिशमध्ये याला मेल्टिंग म्हणतात किंवा फ्युजन म्हणतात, बरोबर आहे. आता परत लिक्विडचं आपल्या सॉलिडमध्ये रूपांतर होणं म्हणजे द्रवाचं रूपांतर स्थायूमध्ये होणं, पाण्याचं रूपांतर बर्फात होणं याला मराठीमध्ये गोठणं असं म्हणतात, दृढीभवन म्हणतात, इंग्लिशमध्ये याला सॉलिडिफिकेशन किंवा फ्रीजिंग असं म्हणतात.
बरोबर आहे. हे पण झालं आपलं इंग्लिश मराठी दोन्ही पण सांगितलं. आता द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होणं. द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होणं, कपडे आपण धुतले आणि सुकायला ठेवले, थोड्या वेळानंतर कपडे सुकतात. ज्यावेळेस आपण धुतले होते त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी होतं, पूर्ण सुकले त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं, मग त्या पाण्याचं काय झालं, त्या पाण्याची झाली वाफ, म्हणजेच पाण्याचं रूपांतर कशामध्ये झालं, वायूमध्ये. द्रवाचं रूपांतर कशामध्ये झालं, वायूमध्ये. याला आपण काय म्हणतो, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, याला आपण म्हणतो बाष्पीभवन. मराठीमध्ये याला बाष्पीभवन असं म्हणतात आणि यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इव्हॅपोरेशन असं म्हणतात. काय म्हणतात, इव्हॅपोरेशन. हे झालं मराठीमध्ये, हे झालं इंग्लिशमध्ये. बरोबर आहे. आता वायूचं रूपांतर द्रवामध्ये होणं, वायूचं रूपांतर द्रवामध्ये होणं याला मराठीमध्ये म्हणतात संगणन, इंग्लिशमध्ये म्हणतात कंडेन्सेशन. आल्या लक्षामध्ये. याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, एक म्हणजे डग, दुसरं म्हणजे आपलं कोल्ड्रिंकची बॉटल. कोल्ड्रिंक ज्यावेळेस तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढणार आहे त्यावेळेस बाहेरच्या साईडला तुम्हाला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. हे कशामुळे होतं, कारण की वायूचं रूपांतर द्रवामध्ये होतं. याला आपण म्हणतो संगणन किंवा कंडेन्सेशन. मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एकच शेवटचं राहिलंय, म्हणजे स्थायूचं रूपांतर. स्थायूचं रूपांतर डायरेक्ट वायूमध्ये होणं, म्हणजे सॉलिड पासून डायरेक्ट गॅस तयार होणं, मध्ये लिक्विड नावाची कंडिशनच येत नाही. याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो संप्लवन. याला आपण काय म्हणतो, संप्लवन, सब्लिमिशन. काय म्हणतो, संप्लवन. याचा सर्वात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, कापूर. कापूर किंवा डांबराची गोळी. कापूर जर तुम्ही आपण कपड्यामध्ये काय करतो, डांबराची गोळी ठेवतो, थोड्या दिवसानंतर तुम्हाला जाणवतं की त्या डांबराची गोळी आहे त्याचा आकार कमी 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 होतोय. आणि कापूर आपण जो देवासमोर लावतो ना आरती करताना, तो कापूर जर तुम्ही तसाच ठेवला, थोड्या काळानंतर थोड्या दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की त्याचा सुद्धा आकार कमी होतोय. हे कशाचं एक्झाम्पल झालं, सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट गॅसमध्ये झालं, म्हणजे स्थायूचं रूपांतर वायूमध्ये झालं. यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, संप्लवन असं म्हणणार आहे. हे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मला सांगा, सर्वांना समजलंय का इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये पण? इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये सुद्धा समजलेलं आहे का? आता मला इथपर्यंत सर्वांनी सांगायचं आहे. चलो आपण काय करूयात, आता तुम्हाला उत्तरापर्यंत मला असं वाटतं तुम्ही जाऊ शकतात. याचं उत्तर काय येणार आहे, संगणन. म्हणजेच काय झालं, कंडेन्सेशन. संप्लवन म्हणजे काय, सब्लिमिशन. बाष्पीभवन म्हणजेच काय, महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं, इव्हॅपोरेशन. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती असते? 10 हर्ट्झ ते 10,000, 20 हर्ट्झ ते 20,000, 25 ते 25,000, 50 हर्ट्झ ते 50,000 हर्ट्झ. चलो काय उत्तर येईल, पर्याय क्रमांक 2 सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण काय करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा असतं अवश्राव्य ध्वनी. सगळ्यात पहिल्यांदा काय असतं, अवश्राव्य ध्वनी म्हणजे इन्फ्रासोनिक साऊंड असतं. काय असतं, आता फ्रिक्वेन्सीच्या आधारावर आपण ध्वनीचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. एक आहे इन्फ्रासोनिक साऊंड, दुसरा आहे ऑडिबल साऊंड आणि तिसरा आहे अल्ट्रासोनिक साऊंड. अवश्राव्य ध्वनी, श्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत ध्वनी. लक्षात ठेवा 20 हर्ट्झपेक्षा, हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा विचारलेला आहे बरं का, ज्या ध्वनीची वारंवारता, ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झपेक्षा कमी असते, ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी ही 20 हर्ट्झपेक्षा कमी असते, त्याला आपण काय म्हणतो, इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतो. याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, भूकंपाच्या लहरी. आलं लक्षामध्ये, भूकंपाच्या लहरी, ज्वालामुखीचा उद्रेक आणि हत्ती झालं, व्हेल झालं, गेंडे झालं, हे संपर्कासाठी कोणत्या प्रकारच्या साऊंडचा वापर करतात, इन्फ्रासोनिक साऊंड. म्हणजेच भूकंपाच्या, तुम्हाला प्रश्न काय विचारतील, 2 पद्धतीचे प्रश्न विचारतात. एक म्हणजे इन्फ्रासोनिक साऊंड जो आहे, श्राव्यातीत ध्वनी जो आहे, त्याची रेंज किती आहे, 20 हर्ट्झपेक्षा कमी. महत्त्वाचं, भूकंपाच्या लहरी
भूकंपाच्या लहरी, ज्वालामुखीचा उद्रेक आणि महत्त्वाचा हत्ती, वेल, गेंडे. आता हे लक्षात ठेवा, मानवाला, मनुष्याला या प्रकारचा साऊंड ऐकू येतो का, ध्वनी ऐकू येतो का, ऐकू येत नाही. दुसरा आहे ऑडिबल साऊंड, ज्याला आपण श्राव्य ध्वनी असं म्हणतो, 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज. आता ही जी रेंज आहे ना, ही मानवाची श्रवण मर्यादा आहे. म्हणजे मानवाला ऐकू येणारी रेंज किती, तर 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज पर्यंतचा जो पण रेंज आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ती माणसाला ऐकू येते. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, सामान्यपणे आपण जो ऐकू शकतो ती झाली ही रेंज. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला लक्षात ठेवायचं, अल्ट्रासोनिक साऊंड, ज्याला आपण श्राव्यातीत ध्वनी असं म्हणतो, 20,000 हर्ट्ज म्हणजे 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा जो पण असणार आहे साऊंड, तो कशामध्ये येणार आहे, श्राव्यातीत ध्वनीमध्ये येणार आहे. डायरेक्ट प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. महत्त्वाचं आपल्याला डायरेक्ट प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे की इन्फ्रासोनिकची रेंज किती आहे, 20 हर्ट्जपेक्षा कमी. ऑडिबल रेंज, ऐकण्याची आपली जी रेंज आहे किती, 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. आणि महत्त्वाचं अल्ट्रासोनिक किती आहे, 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त. क्लिअर आहे. महत्त्वाचं सोनार टेक्नॉलॉजी जी आहे ना, सोनार टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कशाचा वापर केला जातो, तर या रेंजचा वापर केला जातो, अल्ट्रासोनिक वेव्हचा वापर केला जातो. हे पण लक्षात ठेवायचं. त्यानंतर डॉल्फिन झालं, वटवाघूळ झालं, त्यामध्ये सुद्धा कशाचा कोणत्या रेंजचा वापर करतात, आपल्या अल्ट्रासोनिकचा. सोनोग्राफी टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारच्या वेव्हचा वापर केला जातो, अल्ट्रासोनिकचा वापर केला जातो. क्लिअर आहे सर्वांना, आलं लक्षामध्ये? इथपर्यंत सर्व क्लिअर आहे का मला सांगा? इन्फ्रासोनिक म्हणजे काय, ऑडिबल म्हणजे काय आणि अल्ट्रासोनिक म्हणजे काय, हे सर्वांना समजलेलं असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असायला पाहिजे. क्लिअर. चलो जायचं पुढे. पुढचा आपला आहे ती ड्यूटेरियम या हायड्रोजनच्या समस्थानिकामध्ये खालीलपैकी काय असतं. ड्यूटेरियम या हायड्रोजनच्या समस्थानिकामध्ये न्यूट्रॉन नसतात, एक प्रोटॉन असतो, 2 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन असतो, 1 इलेक्ट्रॉन 2 न्यूट्रॉन, 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन. काय असतं सांगा बरं. मग आपल्याला काय करायचं आहे, याचं व्यवस्थित स्पष्टीकरण बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. चलो चलो चला आता आपण काय करूया, हे समस्थानिक नावाची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला व्यवस्थित बघायची आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, आयसोटोप. आपल्याला आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन यावर काय करतात, वारंवार प्रश्न विचारतात. आयसोटोप म्हणजे काय असतं, समस्थानिके असतं, समस्थानिके. आणि दुसरं म्हणजे काय असतं, आयसोबार म्हणजे काय, त्याला समभार असं देखील म्हणतात. लक्षात ठेवा. आता आपण बघूया आयसोटोप जे आहे ना, आयसोटोपचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर सारखा असतो. याच्यामध्ये काय आहे, ॲटॉमिक नंबर सारखा असतो, ॲटॉमिक मास वेगळं असतं. काय, ॲटॉमिक मास वेगळं आहे, ॲटॉमिक मास वेगळे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. त्याचप्रमाणे लक्षात ठेवायचं, आयसोटोपमध्ये प्रोटॉन संख्या सारखी असते, इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, न्यूट्रॉनची संख्या मात्र वेगळी असते, न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. त्याचबरोबर आयसोबार म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ॲटॉमिक मास सारखं असतं, ज्याच्यामध्ये काय ॲटॉमिक मास सारखं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ॲटॉमिक नंबर असतो वेगळा, ॲटॉमिक नंबर असतो वेगळा, ॲटॉमिक नंबर असतो वेगळा. यामध्ये लक्षात ठेवायचं, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन सर्वांची संख्या कशी असते, वेगळी असते. आणि राहिलं आयसोटोन. आयसोटोनमध्ये काय, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास हे दोन्ही सुद्धा काय झाले, वेगळे असतात. अतिशय महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये काय सारखं असतं, फक्त न्यूट्रॉनची संख्या सारखी असते, न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? तुम्हाला विचारलं आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन, प्रश्न विचारताना काय विचारतात, समस्थानिकांबद्दल. महत्त्वाचं, समस्थानिकांबद्दल म्हणजे आयसोटोप बद्दल खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे, कोणतं विधान चुकीचं आहे, या पद्धतीचा प्रश्न विचारतात. मग हे तुम्हाला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आता आपण काय बघूया, हायड्रोजनचे 3 महत्त्वाचे समस्थानिक आहे बरं का. एकाला आपण म्हणतो प्रोटियम, एकाला काय म्हणतो प्रोटियम, दुसऱ्याला आपण काय म्हणतो ड्यूटेरियम, आणि तिसऱ्याला आपण काय म्हणतो ट्रिटियम. प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे 3 महत्त्वाचे आयसोटोप आहेत हायड्रोजनचे. लक्षात ठेवायचं. आता आपण जर बघितलं, याच्यामध्ये 1 प्रोटॉन असतो. याच्यामध्ये किती, 1 प्रोटॉन असतो. लक्षात ठेवा बरं का.
आणि न्यूट्रॉन नसतो, म्हणजे 0 न्यूट्रॉन असतो, 1 प्रोटॉन आणि 0 न्यूट्रॉन. कोणामध्ये? प्रोटियममध्ये. ड्यूटेरियममध्ये जर बघितलं याला आपण हेवी हायड्रोजन किंवा जड हायड्रोजन असं देखील म्हणतो. याच्यामध्ये 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन असतो. काय असतो? 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन असतो. लक्षात ठेवा. आता प्रोटॉनची संख्या सारखीच असणार आहे. आपण जर ॲटॉमिक नंबर सारखा असतो म्हटलं ना, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या. म्हणजे याच्यामध्ये आयसोटोपमध्ये मी काय सांगितलं, तुमचा ॲटॉमिक नंबर सारखा असतो. ॲटॉमिक नंबर सारखा असतो म्हणजेच प्रोटॉनची संख्या सारखी असते. मग प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखीच असणार आहे. प्रोटॉन एकच असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. आता प्रोटियममध्ये 0 न्यूट्रॉन असतो, ड्यूटेरियममध्ये 1च न्यूट्रॉन असतो आणि ट्रिटियममध्ये जर आपण बघितलं, ट्रिटियममध्ये हे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे बरं का, म्हणजे किरणोत्सारी समस्थानिक आहे. याच्यामध्ये असतो 1 प्रोटॉन, याच्यामध्ये असतो 1 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. 2 न्यूट्रॉन असतात. राहील लक्षामध्ये. प्रोटियममध्ये 0 न्यूट्रॉन, ड्यूटेरियममध्ये 1 न्यूट्रॉन, ट्रिटियममध्ये 2 न्यूट्रॉन. हे तुमच्यासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला समजलं समस्थानिके म्हणजे काय आणि हायड्रोजनचे 3 जे समस्थानिक आहेत, हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत, त्याबद्दल सर्व माहिती समजलेली आहे का? आता उत्तराकडे जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर ड्यूटेरियममध्ये काय म्हटलं मी, 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन असतो. म्हणजे महत्त्वाचं 2 प्रोटॉन जिथं दिले हा पर्याय कट होणार आहे. न्यूट्रॉन नसतात का? प्रोटियममध्ये न्यूट्रॉन नसतात. 1 इलेक्ट्रॉन 2 न्यूट्रॉन हे नाही येणार आहे. 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन तुमचं काय असायला पाहिजे होतं? करेक्ट उत्तर असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ट्रिटियममध्ये काय असतं? 2 न्यूट्रॉन असतात. सिंपल पॉईंट. आता सर्वांना समजलंय का मला सांगा. 4 उत्तर कसं आलंय सर्वांना समजलंय का? पटपट सर्वांनी सांगायचंय. 4 उत्तर जे आलंय आपलं ते कशा पद्धतीने आलेलं आहे हे सर्वांना समजलं असेल तर मला पटकन सर्वांनी सांगा. क्लिअर? एकदम ओके. चलो जायचं पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय, मानवी मेंदूचा कोणता भाग शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य करतो? प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मस्तिष्क स्तंभ की मेरुदंड? कोणता चार्ट पुन्हा दाखवायचा हे म्हणता का? हे ज्यांना बघायचे एकदा बघून घ्या सर्वांनी परत एकदा. ज्यांना हे बघायचं होतं प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम, एकदा सर्वांनी बघून घ्या. सांगा बरं पटकन. झालंय का सर्वांचं? पटकन सांगा. चलो काय येणार आहे महत्त्वाचा आपला पुढचा प्रश्न काय होता? पुढचा प्रश्न, मानवी मेंदूचा कोणता भाग शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य करतो? मेंदूचे प्रामुख्याने 3 भाग असतात. एक आहे फोर ब्रेन, बरोबर आहे, दुसरा आहे मिड ब्रेन आणि तिसरा आहे हिंड ब्रेन, बरोबर आहे की नाही? तर फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. आता फोर ब्रेन मध्ये महत्त्वाचे परत काही भाग असतात ज्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण प्रमस्तिष्क म्हणतो. प्रमस्तिष्क काय म्हणतो आपण? प्रमस्तिष्क. त्याच्यानंतर थॅलमस आणि तिसरा आहे हायपोथॅलमस. हायपोथॅलमस लक्षात ठेवायचं बरं का, हे महत्त्वाचं आहे. त्यामधलं प्रमस्तिष्क जे आहे ज्याला आपण मोठा मेंदू म्हणतो आणि महत्त्वाचं हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? हा रिस्पॉन्सिबल आहे आपली स्मरणशक्ती, त्यानंतर आपली निर्णय क्षमता, त्यानंतर आपलं विचार करण्याची क्षमता, या सर्व बाह्यविचारणा, आकलन क्षमता, या सर्व गोष्टी कशाशी संबंधित आहेत? प्रमस्तिष्क, सेरेब्रमशी संबंधित आहेत. त्यानंतर हिंड ब्रेन जे आहे आपलं, हिंड ब्रेन जर आपण बघितलं यामध्ये याला आपण काय म्हणतो? पश्च मस्तिष्क. फोर ब्रेन म्हणजे काय? अग्र मस्तिष्क पुढचा भाग आपण म्हणू शकतो. मिड ब्रेन म्हणजे मध्य मस्तिष्क मधला भाग म्हणू शकतो आणि हिंड ब्रेन म्हणजे पश्च मस्तिष्क मागचा भाग आपण म्हणू शकतो. आलं लक्षामध्ये? आता हे जे फोर ब्रेन आहे त्याच्यामधला सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे? सेरेब्रम, प्रमस्तिष्क, ज्याला मोठा मेंदू असं म्हणतात. आकलन क्षमता, निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग वगैरे या सर्व ज्या बाबी आहेत त्या कोण करतं?
कोण आहे बुद्धिमत्ता आपली मेमरी या सर्वांशी संबंधित कोण आहे प्रमस्तिष्क. आता हिंडब्रेन मध्ये एक भाग असतो ज्याला आपण अनुमस्तिष्क म्हणतो. अनुमस्तिष्क जो आहे ना याचा सर्वात महत्त्वाचा रोल काय अनुमस्तिष्क सेरेबेलम ज्याला म्हणतो हा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतो. तोल सांभाळणं बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करतं अनुमस्तिष्क करतं. हिंडब्रेन म्हणजे आपल्या या प्रश्नात हिंडब्रेनचा एक भाग अनुमस्तिष्क कुठे आलंय पर्याय क्रमांक 2 मध्ये म्हणजे हे आपलं असणार आहे योग्य उत्तर. सर्वांनी इथपर्यंत मला सांगा सर्वांना क्लिअर आहे का. छोटा मेंदूचा भाग जो आहे मराठीमध्ये सांगतो तर इंग्लिशमध्ये सांगा म्हणतात, इंग्लिशमध्ये सांगतो तर मराठीमध्ये सांगा म्हणतात. मी प्रत्येक गोष्ट मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पण सांगतो. तुम्ही फक्त लेक्चरकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि बघा ऐका मी दोन्हीमध्ये पण सांगतो. मी काय म्हटलं फोर ब्रेन म्हणजे अग्र मस्तिष्क, मिड ब्रेन म्हणजे मध्य मस्तिष्क आणि हिंड ब्रेन म्हणजे पश्च मस्तिष्क. बरोबर आहे. फोर ब्रेनचे 3 भाग आहेत. एकाला म्हणतो आपण प्रमस्तिष्क थॅलमस हायपोथॅलमस. थॅलमस हायपोथॅलमस इंग्लिश मराठी सगळ्या भाषेमध्ये तेच आहे. प्रमस्तिष्काला आपण काय म्हणतो सेरेब्रम असं म्हणतो. प्रमस्तिष्क हा मोठा भाग असतो बरं का. सेरेब्रम हा मोठा भाग असतो त्याचं काम मी तुम्हाला सांगितलं. आता हिंडब्रेन जे आहे याच्यामध्ये पण 3 भाग असतात. याच्यामध्ये कोणते भाग असतात एक आहे सेरेबलम त्याच्यानंतर असतं मेड्युला आणि त्यानंतर असतं पॉन्स वेरोली. बरोबर आहे. आता लक्षात ठेवायचं हिंडब्रेन अनुमस्तिष्क किंवा सेरेबलम जो आहे याचा महत्त्वाचा रोल काय शरीराचा तोल सांभाळणं इतकंच आहे. छोटा मेंदू म्हणजे कोणता अनुमस्तिष्क. हा जो अनुमस्तिष्काचा भाग आहे ना त्याला आपण छोटा मेंदू असं म्हणतो. समजलं समजतंय की नाही. मी एकदम म्हणजे माझा प्रयत्न असतो की सर्वांना व्यवस्थित समजावं सर्वांना क्लिअर व्हावं. ज्या गोष्टी मराठी इंग्लिश म्हणजे शक्यतो मी मराठी इंग्लिश दोन्ही पण शब्द वापरतो आणि वारंवार रिवाईज करतो. त्याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे की तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे इथंच लक्षात आल्या पाहिजे. एकदा कन्सेप्ट समजलं की तुम्ही आरामात पुढे जाऊ शकतात. बरोबर आहे. आता मेड्युला किंवा मस्तिष्क पुच्छ जे असतं ना ज्या आपल्या शरीरातील आपण म्हणू शकतो की ज्या अनैच्छिक क्रिया आहेत अनैच्छिक म्हणजे इनव्हॉलेंटरी ॲक्शन ज्यांच्यावर आपलं नियंत्रण नसतं. इनव्हॉलेंटरी ॲक्शन म्हणजे काय की आपली पचन संस्था काम करते आपलं श्वसन संस्था काम करते आपली रक्तभिसरण संस्था काम करते ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असेल त्यानंतर आपली रेस्पिरेटरी सिस्टीम असेल. बरोबर आहे. त्यानंतर महत्त्वाचं या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपलं कंट्रोल नाही आपण म्हणू शकत नाही की आता पोटाला 5 मिनिटं पचन संस्था बंद कर तुझी आपण नाही म्हणू शकत. रक्तभिसरण संस्थेवर आपलं कंट्रोल नाहीये. या झाल्या आपल्या शरीरातील इनव्हॉलेंटरी ॲक्शन त्या कंट्रोल करायचं काम कोण करतं मेड्युला करतं. महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्या व्हॉलेंटरी ॲक्शन आहे म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं हात इकडे घ्या आपण घेऊ शकतो हात इकडे घ्या घेऊ शकतो इकडे बघा घेऊ शकतो. या झाल्या व्हॉलेंटरी ॲक्शन ज्या आपण काय करू शकतो ज्या आपल्या नियंत्रणामध्ये आहेत. समजलं सर्वांना क्लिअर आहे. चलो समजलं का. पुढचा भाग आता आपल्याला बघायचा आहे. हे मी तुम्हाला ऑलरेडी सर्व सांगितलेलं आहे. आवश्यकता नाही परत. धातू आणि अधातू यांच्या भौतिक गुणधर्माविषयी चुकीचं विधान कोणतं आहे एवढं तुम्हाला सांगायचंय. काय सांगायचं आहे चुकीचं विधान. सर्व धातू सामान्य तापमानाला स्थायू अवस्थेमध्ये असतात. म्हणजे काय की जनरली सर्व जे पण आपले मेटल्स आहेत धातू आणि अधातू म्हणजे काय मेटल आणि नॉन मेटल्स जे ऑलरेडी जर आपण बघितलं मेटल जनरली कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये असतात सॉलिड अवस्थेमध्ये असतात स्थायू अवस्थेमध्ये असतात. परंतु याला 2 एक्सेप्शन आहेत 2 अपवाद आहे. लक्षात ठेवा अपवादावर प्रश्न आतापर्यंत भरपूर वेळा विचारलेला आहे. अपवाद काय आहे अपवाद आहे पारा आणि गॅलियम. पारा आणि गॅलियम जर आपण बघितलं हे द्रव अवस्थेमध्ये असतात लिक्विड स्टेटमध्ये असतात. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचं सोडियम आणि पोटॅशियम इतके मऊ असतात की ते चाकूने सहज कापता येतात. सोडियम आणि पोटॅशियम हे काय आहेत धातू आहेत परंतु त्यांच्यामध्ये कठीणपणा अजिबात नसतो. जनरली जर तुम्ही बघितलं धातू कठीण असतात हार्ड असतात परंतु सोडियम आणि पोटॅशियम हे त्याला अपवाद आहे ते एकदम ब्रिटल एकदम ठिसूळ असतात जेणेकरून आपण त्यांना चाकूने पण कापू शकतो अशा पद्धतीने. आता लोखंड बघा लोखंडाला तुम्ही तोडू शकता का असं हाताने त्याला मी लोखंड तोडतोय किंवा कापू शकता का इझिली लोखंडाला नाही करू शकत कारण की ते असतात मजबूत कठीण असतात. बरोबर आहे की नाही. परंतु त्याला अपवाद काय सोडियम आणि पोटॅशियम हे इतके मऊ असतात की ते आपण चाकूने कापू शकतात इतके ठिसूळ असतात.
ठिसूळपणा, ब्रिटलनेस हा शक्यतो कुणाचा गुणधर्म आहे? नॉन मेटलचा आहे, अधातूचा आहे. ग्रॅफाइट हा कार्बनचा अपरूप असलेला अधातू असून सुद्धा तो विजेचा उत्तम सुवाहक आहे. ग्रॅफाइट जर आपण बघितलं, ग्रॅफाइट हा अधातू आहे, नॉन मेटल आहे आणि तो आहे ॲलोट्रॉप ऑफ कार्बन, कार्बनचं अपरूप आहे. कोणतं? तर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ग्रॅफाइट. आता जर तुम्हाला विचारलं ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, कार्बनचे अपरूप विचारले तर 3 तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रामुख्याने. कोणकोणते लक्षात ठेवणार आहे तुम्ही? एक आहे डायमंड, हिरा, दुसरा आहे ग्रॅफाइट आणि तिसरा आहे फुलरिन. राहील ना लक्षात सर्वांना? त्यानंतर जर आपण बघितलं, महत्त्वाचं ग्रॅफाइट हा अधातू आहे, कार्बनचा अपरूप आहे, तरी सुद्धा तो विजेचा सुवाहक आहे. हे अगदी बरोबर आहे बरं का, विजेचा सुवाहक आहे. गुड सुवाहक म्हणजे गुड कंडक्टर आहे. का बरं? याच्यामध्ये असतात मुक्त इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन्स. जर तुम्हाला प्रश्न विचारला, 2 पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. एक प्रश्न विचारतील असा कोणता अधातू आहे जो अधातू असून सुद्धा गुड कंडक्टर आहे म्हणजे सुवाहक आहे विजेचा? उत्तर पाहिजे तुमचं ग्रॅफाइट. आणि तो का बरं आहे असा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहित पाहिजे त्याच्यामध्ये असतात फ्री इलेक्ट्रॉन्स, मुक्त इलेक्ट्रॉन. हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर आयोडीन हा अधातू असून सुद्धा त्याला चकाकी नसते, तो पूर्णपणे निस्तेज असतो. याच्यामध्ये चुकीचं विधान कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. काय येणार आता सांगा पटकन सर्वांनी. लक्षात ठेवा, महत्वाचं आयोडीन हा अधातू आहे, अधातूंना चकाकी नसते. अधातूंचा गुणधर्म काय आहे? त्यांना नसते चकाकी, त्यांना लष्टर नसतं बरं का. लष्टर म्हणजे चकाकी, ते चमकत नाही. परंतु आयोडीन असा अधातू आहे, तो अधातू असून सुद्धा काय असते त्याला? चकाकी. म्हणजे इथे त्यांनी उलट दिलंय, म्हणून आपलं उत्तर यायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 4. म्हणून आपलं उत्तर काय यायला पाहिजे होतं? पर्याय क्रमांक 4. ज्यांनी पण उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आता मला सांगा, इथपर्यंत सर्व गोष्टी सर्वांना क्लिअर झाल्यात का? आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला अजून एक सांगतो. एक असा धातू आहे लीड किंवा ज्याला आपण शिस असं म्हणतो. तर शिस हा धातू असून सुद्धा विजेचा दुर्वाहक आहे. तुम्हाला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे? तुम्हाला लक्षात ठेवायचे धातूंचे गुणधर्म, धातूंचे गुणधर्म आणि धातूंच्या गुणधर्मामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गुणधर्म झाले की त्याला अपवाद काय आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचे अधातूंचे गुणधर्म, अधातूंचे गुणधर्म आणि त्या गुणधर्मांना अपवाद काय हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? धातूंच्या गुणधर्मामध्ये काय येतं? धातू शक्यतो हे स्थायू अवस्थेमध्ये असतात, धातूंना चकाकी असते, धातू विजेचे सुवाहक असतात. त्याचबरोबर धातूंमध्ये तन्यता आणि वर्धनीयता गुणधर्म असतात. तन्यता किंवा ज्याला आपण डक्टिलिटी म्हणतो, तन्यता म्हणजे काय? धातूंच्या तारा काढता येतात. आणि वर्धनीयता म्हणजे काय? धातूंचे ठोकून ठोकून पत्रे तयार करू शकतात. याला मेलेबिलिटी असं म्हणतात. हे गुणधर्म कुणामध्ये असतात? धातूमध्ये. बरोबर आहे? मग तुम्हाला त्याचे अपवाद काय हे लक्षात ठेवायचे. त्याच्या विरुद्ध गुणधर्म कुणाचे असणार आहेत? अधातूचे. सिंपल आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? सर्वांना समजलंय का? मला इथपर्यंत सर्वांनी सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त काय करा, धातूचे गुणधर्म लक्षात घ्या, त्याला अपवाद काय प्रश्न विचारतात. अधातूचे गुणधर्म काय, त्याला अपवाद काय, एवढं लक्षात ठेवा. इतकं जरी तुम्ही व्यवस्थित केलं तरी तुमचं क्लिअर होणार आहे. याच्यावर अशाच पद्धतीचे प्रश्न या अगोदर विचारलेत. तुम्ही काय करा, PYQ अनालिसिस केलं तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येणार आहे. क्लिअर आहे? चलो, इथपर्यंत समजलं सर्वांना? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहे. लेक्चर सर्वांना कसं वाटलंय नक्की मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. क्लिअर? चलो, थँक्यू सो मच. थांबूयात आपल्या या लेक्चरमध्ये. भेटूयात उद्या परत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय सर्वांना. थँक्यू. येस. चलो, शक्यतो आपण प्रयत्न करूयात, अजून पण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया. आज जर वेळ मिळाला तर 100% आपण लेक्चर घेणार आहोत. जर वेळ मिळाला तर 100% लेक्चर घेणार आहोत. क्लिअर? चलो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस. गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वांनी एकदा मला पटपट सांगायचं आहे, ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का? सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का? स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का? सर्व क्लिअर असेल तर लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये सायन्सचे काही प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, प्रकाशाचा अपवर्तन म्हणजे ज्याला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो, त्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. जेव्हा प्रकाश किरण हा विरल माध्यमातून घन माध्यमाकडे म्हणजे रेरर मीडियमकडून डेन्सर मीडियमकडे जातो, त्यावेळेस तो स्तंभिकेपासून दूर जातो, म्हणजेच नॉर्मलपासून दूर जातो, असा प्रश्न विचारलाय. त्याचप्रमाणे ज्यावेळेस प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमाकडे जातो त्यावेळेस अपवर्तन कोन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा
आपाती कोनापेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा मोठा असतो आणि आपाती कोन आयताकृती काचेच्या लादीच्या पृष्ठभागावर 90 डिग्री असताना अपवर्तनाचा नियम लागू होत नाही. यापैकी योग्य विधाने निवडा. चला सांगा बरं पटपट सर्वांनी. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ज्याला आपण काय म्हणतो, प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, हे आपल्याकडे दोन मीडियम आहेत. याला आपण म्हणणार माध्यम 1, याला आपण म्हणणार माध्यम 1, याला आपण म्हणणार माध्यम 2. मीडियम 1 आणि मीडियम 1 आणि मीडियम 2 आहे. प्रकाश किरण ज्यावेळेस एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो, म्हणजे प्रकाश किरण ज्यावेळेस एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस प्रकाश किरण एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो, हा झाला आपला एक प्रकाश किरण झाला. हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्यावेळेस काय होतं, तो प्रकाश किरण थोडासा बेंड होतो. तो प्रकाश किरण काय होतो, अशा पद्धतीने थोडासा बेंड होतो. म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा येणारा जो किरण आहे याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण महत्त्वाचं आपाती किरण, बरोबर आहे. आणि याला आपण इन्सिडेंट रे असं म्हणतो. आणि हा जो बेंड झालेला किरण आहे त्याला आपण काय म्हणतो, अपवर्तित किरण. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, रिफ्रॅक्टेड रे, अपवर्तित किरण असं म्हणतो. म्हणजे हा झाला आपला महत्त्वाचा इन्सिडेंट रे. कोण झाला, इन्सिडेंट रे. आणि दुसरा झाला आपला रिफ्रॅक्टेड रे. दुसरा कोणता झाला, रिफ्रॅक्टेड रे, बरोबर आहे की नाही. आता एक दुसरा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा, या पद्धतीने इथं काय केलं जातं, एक ही जी रेषा आहे याला आपण नॉर्मल असं म्हणतो, स्तंभिका असं म्हणतो. याला काय म्हणतो, नॉर्मल किंवा स्तंभिका. हे पण तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढे आता नॉर्मल आणि पण तुमचा इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि इन्सिडेंट रे याच्यामध्ये हा जो कोन तयार झाला त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतात, आपतन कोन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, आपतन कोन असं म्हणतात. आणि इथं जे दिलेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे तुमची स्तंभिका आणि हा तुमचा रिफ्रॅक्टेड रे, बरोबर आहे की नाही. म्हणजे नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामध्ये जो कोन तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अपवर्तित कोन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, अपवर्तित कोन. ही सर्व बेसिक कन्सेप्ट आहे कशाबद्दल, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बद्दल, बरं का. तुम्हाला प्रश्न विचारताना काय काय विचारतात, महत्त्वाचं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय. रिफ्लेक्शन ऑफ लाईट वेगळी कन्सेप्ट आहे आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वेगळी कन्सेप्ट आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रकाशाचे परावर्तन, याच्यामध्ये काय होतं की प्रकाश किरण पृष्ठभागावर आदळतो आणि त्याच माध्यमामध्ये परत मागे फिरतो. म्हणजे अशा पद्धतीने काय होणार आहे, असा प्रकाश किरण आदळणार आहे आणि तो परत मागे फिरणार आहे. याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय, एका मीडियम मधून प्रकाश किरण दुसऱ्या मीडियम मध्ये जातो, बरोबर आहे. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो त्यावेळेस त्याचा तो थोडासा बेंड होतो, थोडासा वाकतो. याला आपण प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतो. प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये येणारा जो किरण आहे तो झाला आपला इन्सिडेंट रे, आपाती किरण. बेंड झालेला जो किरण आहे त्याला आपण म्हणतो अपवर्तित किरण, रिफ्रॅक्टेड रे असं म्हणतो. त्यानंतर अशा प्रकारे आपण एक काय असते, स्तंभिका नॉर्मल असते. नॉर्मल आणि इन्सिडेंट रे यांच्यामध्ये जो कोन असतो त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणणार आहे. आणि लक्षात ठेवा, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामध्ये जो कोन असतो त्याला आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणणार आहे, अपवर्तित कोन. आलं लक्षामध्ये. आता अजून एक प्रश्न विचारतात तुम्हाला की प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण काय काय आहेत. तुम्हाला काही उदाहरणं देणं गरजेचं आहे. त्यामध्ये महत्त्वाचं उदाहरण काय झालं, जर आपण पाण्यामध्ये लिंबू ठेवलं तर ते लिंबाचा आकार तुम्हाला थोडासा मोठा दिसतो. पाण्यामध्ये आपण कॉईन टाकलं तर कॉईन थोडंसं नाणं ते थोडंसं वरती आल्यासारखं दिसेल. त्याचप्रमाणे आपण जर पाण्यामध्ये पेन्सिल किंवा पाण्यामध्ये काठी टाकली तर थोडीशी ती आपल्याला वाकडी झालेली दिसते, बेंड झालेली दिसते. आणि महत्त्वाचं म्हणजे आकाश निळं दिसणं किंवा संध्याकाळी जर आपण बघितलं संध्याकाळी सूर्य लाल दिसणं, हे सर्व गोष्टी कशामुळे होतात, प्रकाशाच्या अपवर्तनामुळे होतात. हे प्रश्न विचारून झालेले आहेत ऑलरेडी, आपल्याला समजलं. आता आपल्याला जायचे महत्त्वाच्या पॉईंटकडे. नेमकं हे काय आहे त्याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतो. प्रकाश किरण काय होतं बरं का, लक्षात ठेवा. महत्त्वाचं, प्रकाश किरण ज्या वेळेस विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जातो, म्हणजे रेरर मीडियममधून ज्यावेळेस डेन्सर मीडियममध्ये जातो. काय सांगितलं मी तुम्हाला, ज्या वेळेस प्रकाश किरण, हे तुम्हाला दोन लाईन माझ्या लक्षात ठेवा,
ज्यावर प्रश्न तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार, 100% तुम्हाला काय करणार, प्रश्न विचारणार. ज्या वेळेस प्रकाश किरण, ज्या वेळेस आपला जो लाईट रे आहे हा रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जातो, म्हणजेच आपल्या विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जातो, त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं तो काय करतो, स्तंभिकेकडे जातो. तो काय केलं होतं, या ठिकाणी स्तंभिकेकडे जातो आणि आपल्याला काय सांगितलंय, स्तंभिकेपासून दूर जातोय. म्हणजे पहिलं विधान काय झालं, आपलं चुकलेलं आहे. पहिलं विधान चुकलं की बाय डिफॉल्ट तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचले. उत्तरापर्यंत आपण पोहोचलो, पण आपल्याला हे महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. कधीही लक्षात ठेवायचं, प्रकाश किरण ज्यावेळेस आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे एक आहे विरल माध्यम, बरोबर आहे की नाही, एक आहे घन माध्यम. म्हणजे विरल माध्यमाला रेअर मीडियम असं म्हणतात. हवा झालं, हवा हे रेअर मीडियम आहे. काच झालं, पाणी झालं, हे आपलं डेन्सर मीडियम आहे, बरोबर आहे, घन माध्यम आहे. म्हणजे प्रकाश किरण ज्यावेळेस रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जातो, विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये जातो, त्यावेळेस तो काय करतो, नॉर्मलच्या दिशेने झुकतो. त्यावेळेस तो काय होतो, नॉर्मलच्या दिशेने झुकतो. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस प्रकाश किरण हा डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये जातो, म्हणजे घन माध्यमातून ज्यावेळेस तो विरल माध्यमामध्ये जातो, घन माध्यमामधून ज्यावेळेस तो विरल माध्यमामध्ये जातं, त्यावेळेस तो काय होतो, आपल्या नॉर्मलपासून दूर जातो. काय होतं, नॉर्मलपासून स्तंभिकेपासून दूर जातो. हे दोन लाईन तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि महत्त्वाचं त्याच्यामुळे काय होतं, ज्यामुळे काय होतं, आता हा काय होतो, स्तंभिकेपासून दूर जातो. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं की या कोणापेक्षा हा कोण कसा असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचं, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा अँगल ऑफ इन्सिडेन्स पेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. दुसरं विधान आपलं बरोबर आलं. दुसरं विधान काय आलं, बरोबर आलं. मला सांगा, जे पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्वांच्या डोक्यात जातंय का, सर्वांना लक्षात येतंय का, सर्वांना लक्षात येतंय? परत सांगायचं असेल तर परत एकदा मला सांगा बरं का. परंतु हे अतिशय महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. सर्वांना समजतंय? परत सांगायचं असेल तरी पण तुम्ही म्हणू शकता. लक्षात घ्या, फक्त हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? बघा, आता सर्वांनी फक्त 2च मिनिटं इकडे लक्ष द्या. तुमच्या सर्व गोष्टी काय होतील, आता क्लिअर होतील. हे आपलं अशा प्रकारे मी एक रेष काढली. हे तुमचं आहे माध्यम 1. माध्यम 1 आहे, माध्यम पहिलं, याला आपण मीडियम असं म्हणतो, बरोबर आहे. याला आपण काय म्हणणार आहे, मीडियम. हे तुमचं माध्यम दुसरं आहे, मीडियम दुसरं आहे तुमचं. हे तुमचं दुसरं मीडियम झालं. काय झालं, अशा प्रकारे एक प्रकाश किरण आला प्रकाश किरण, ज्याला आपण काय म्हणणार आहे, आपाती किरण असं म्हणतो. याला आपण आपाती किरण असं म्हणतो, इन्सिडेंट रे असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. हा ज्यावेळेस एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जातो, त्यावेळेस हा प्रकाश किरण थोडासा काय होणार आहे, बेंड होणार आहे, थोडासा वाकणार आहे. याला आपण काय म्हणतो, प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, ज्या वेळेस प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो, त्यावेळेस तो प्रकाश किरण थोडासा वाकतो, थोडासा बेंड होतो, त्यालाच आपण म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. आता ज्या पॉईंटमधून, या पॉईंटमधून काय होतं, या पॉईंटमधून आपाती किरण, आता हा जो वाकलेला किरण आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, अपवर्तित किरण असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, अपवर्तित किरण असं म्हणतो. म्हणजेच हा झाला आपला रिफ्रॅक्टेड रे झाला. काय झाला, रिफ्रॅक्टेड रे. पहिला आपला कोणता होता, इन्सिडेंट रे होता. जिथून तो वाकलाय ना, तिथून आपल्याला एक काढावं लागते लंबरेषा. ही लंबरेषा जी आहे ना, परपेंडिक्युलर एक लाईन दिसते, या लंबरेषेला आपण काय म्हणतो, स्तंभिका असं म्हणतो. याला आपण नॉर्मल असं म्हणतो. लक्षात घ्या बरं का. ही काय झाली, आपली नॉर्मल झाली. आता महत्त्वाचं म्हणजे काय, आता ही नॉर्मल आहे आणि हा आपला कोणता आहे, इन्सिडेंट रे आहे. म्हणजे आपाती किरण आणि स्तंभिका आहे, यांनी या ठिकाणी जो कोन तयार केलाय ना, याला आपण आपतन कोन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, आपतन कोन असं म्हणतो, किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतो. इथं मी आय लिहितो बरं का. त्यानंतर आता ही आपली नॉर्मल आहे. नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे यांनी इथं जो कोन तयार केलाय, याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणतो. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा याला आपण अपवर्तित कोन असं म्हणतो. इथपर्यंत तुम्हाला समजलंय. हे काय झालं, आता हे झालं आपलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बद्दल. काय झालं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बद्दल. आता महत्वाचं समजून घ्या. जर तुमचं पहिलं मीडियम कोणतं असेल, विरल माध्यम असेल, आपल्याला काय करायचं आहे, विरल माध्यम असेल, विरल माध्यमातून हा घन माध्यमाकडे जातोय. काय करतोय, विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जातोय. परत तिथं छोटी डायग्राम काढतो बरं का.
हे आपलं कोणतं आहे, विरल मीडियम आहे, म्हणजे रेअरर मीडियम आहे. कोणतं आहे, हे आपलं रेअरर मीडियम आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं, प्रकाश किरण अशा पद्धतीने आला आणि महत्वाचं ज्यावेळेस तो विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जातो, ही आपली काय आहे, ही आपली स्तंभिका आहे बरं का. महत्वाचं लक्षात ठेवायचं, हा थोडासा स्तंभिकेकडे काय होतो, स्तंभिकेकडे झुकतो, म्हणजे नॉर्मलच्या बाजूला येतो. कधीही लक्षात ठेवायचं, विरल माध्यमातून ज्यावेळेस घन माध्यमाकडे जातो त्यावेळेस प्रकाश किरण स्तंभिकेच्या बाजूला येतो, स्तंभिकेकडे येतो, बरोबर आहे की नाही. आता ज्यावेळेस तो स्तंभिकेकडे येतोय, नॉर्मलकडे येतोय, तर सिंपल समजून घ्या, हा कोण जास्त असणार आहे, हा कोण कमी असणार आहे. म्हणजे विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जाताना तो प्रकाश किरण स्तंभिकेकडे झुकतो आणि महत्वाचं त्याच्यामुळे काय होतं, तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा जास्त असतो. हे झालं पहिलं विधान बरं का. आता तुमचं दुसरं काय आहे, तो घन माध्यमाकडून कुठं चाललाय, विरल माध्यमाकडे, बरोबर आहे. आता तुम्ही समजून घ्या, हे आपलं परत काय आहे, ही विरल माध्यम आहे आणि आपल्या खाली काय होतंय, घन माध्यम आहे, बरोबर आहे. असा प्रकाश किरण आलेला आहे बरं का, प्रकाश किरण आलाय. आता घन माध्यमातून विरल माध्यमाकडे चाललाय ना, तो स्तंभिकेपासून लांब जातो, म्हणजे काय होतं, अशा पद्धतीने, बरोबर आहे. आता हा जो कोन आहे त्याच्यापेक्षा हा कोन जास्तच असणार आहे की नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, घन माध्यमातून विरल माध्यमाकडे जाताना अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा लहान असतो आणि विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जाताना अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा जास्त असतो. आता इथपर्यंत सर्व क्लिअर झालं का, मला सांगा. आता क्लिअर आहे का सांगा. तुम्हाला 4 लाईन काय लक्षात ठेवायच्या. पहिली लाईन, विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जाताना प्रकाश किरण हा स्तंभिकेकडे झुकतो, म्हणजेच रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम कडे जाताना लाईट रे आपला नॉर्मलच्या साईडने बेंड होतो, नॉर्मलच्या साईडकडे बेंड होतो. हे पहिले विधान आहे. म्हणून अँगल ऑफ इन्सिडन्स हा आपला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा जास्त असतो. कुठं, महत्वाचं विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जाताना. आता महत्वाचं लक्षात ठेवायचं, तो आता घन माध्यमाकडून विरल माध्यमाकडे चाललाय. म्हणजे डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये जाताना प्रकाश किरण हा स्तंभिकेपासून दूर जातो, म्हणजेच घन माध्यमातून विरल माध्यमाकडे जाताना स्तंभिकेपासून लांब जातो आणि म्हणून लक्षात ठेवायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा कमी असतो. आता समजलंय का सांगा. आता सर्वांना या गोष्टी क्लिअर झाल्यात का मला सांगा. आता कुणालाही काही पण अडचण असायला नको. क्लिअर. चलो, आता आपल्याला एकच पॉईंट बघायचा आहे महत्वाचं. तिसरं काय आहे, आपाती कोन आयनाकृती काचेच्या लादीच्या पृष्ठभागावर 90 डिग्री असताना अपवर्तनाचा नियम लागू होतो का, नाही. महत्वाचं लक्षात ठेवायचं काय आहे की ज्यावेळेस आपला आपाती किरण 90 डिग्री असतो ना, आता हे काचेचं म्हणजे आपला लादी 90 डिग्री असतो, त्यावेळेस प्रकाशाचं अपवर्तन होत नाही. तो कोणत्याही प्रकारे दिशा बदलत नाही, तो ॲज इट इज काय होतो, सरळ निघून जातो. 90 डिग्री जर असेल तुमचा कोणता रिफ्रॅक्टेड रे जो आहे, आपाती किरण हा कोणत्या कोनामध्ये आला, 90 डिग्रीच्या आला, तर महत्वाचा तो दिशा बदलत नाही, ॲज इट इज निघून जातो, म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन होत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर, महत्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न बघायचा आहे. पुढचा प्रश्न काय आहे, ऍसिड आणि आम्लारी यांच्या पीएच बाबत खालीलपैकी कोणतं विधाने वाचायचे आणि सांगायचे. शुद्ध पाण्याचा पीएच हा 7 असतो, ज्याला आपण न्यूट्रल असं म्हणतो. जठरातील रस गॅस्ट्रिक ज्यूस जो आहे याचं पीएच व्हॅल्यू 8 असते, जे आम्लारी आहे, आणि आम्लाची पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा कमी असते आणि आम्लारीची पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त असते. आता आपल्याला इथं काय शिकायचं आहे, महत्वाचं पीएच स्केल शिकायची आहे. पटपट सर्वांनी प्रश्न व्यवस्थित वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पटपट सर्वांनी प्रश्न वाचायचा आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता लक्षात घ्या बरं का, सर्वांनी काय काय पॉईंट सांगतोय समजून घेण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिल्यांदा पीएच व्हॅल्यू, पीएचचा फुल फॉर्म काय होतो, याला आपण म्हणतो पोटेन्स हायड्रोजन. याला काय म्हणतो आपण, पोटेन्स हायड्रोजन, किंवा यालाच दुसरं पॉवर ऑफ हायड्रोजन असं म्हणतात.
बरोबर आहे. pH व्हॅल्यू ही कुणी pH व्हॅल्यू किंवा pH स्केल जी आहे, pH व्हॅल्यूपेक्षा तुम्हाला pH स्केल शब्द बरोबर आहे. pH स्केल ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सामुमापन श्रेणी असं म्हणतो, सामुमापन श्रेणी असं म्हणतो. ही pH स्केल कुणी बनवली होती, सोरेसन नावाच्या शास्त्रज्ञाने बनवली होती. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं बरं का. पोटेन्स हायड्रोजन किंवा पॉवर ऑफ हायड्रोजन. आता ही pH स्केल कशी असते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी दुसरीकडे काय करतो, ही डायग्राम काढतो. आता हे महत्त्वाचं, आपली ही सामुमापन श्रेणी याच्यामध्ये 0 पासून 14 पर्यंत लिहिलेलं असतं. कितीपासून, 0 पासून 14 पर्यंत. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न जर विचारला, pH स्केल जी आहे ही कुठून कुठपर्यंत असते तुमची, pH स्केल असते 0 पासून 14 पर्यंत. बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. आता सॉरी, इथं मध्ये काय असतं, 7 असतं. म्हणजे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं, 0 पासून 6.9 पर्यंत, 6.9 पर्यंत ज्याचा पण pH हा 0 पासून 6.9 पर्यंत, 0 पासून 6.9 पर्यंत ना, त्या सर्वांना आपण काय म्हणतो, ऍसिड असं म्हणतो, आम्ल असं म्हणतो. समजलं सर्वांना. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. म्हणजे तुम्ही काय म्हणणार आहे, 0 पासून 6.9 पर्यंत काय झालं आपलं, हे झालं आपलं ऍसिड, पहिला पॉईंट. त्यानंतर इथं महत्त्वाचं 7.1 पासून 14 पर्यंत जितकं पण झालं त्याला आपण काय म्हणणार आहे, याला आपण आम्लारी म्हणतो किंवा बेस असं म्हणतात. बेस म्हणजेच याला आम्लारी असं म्हणतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं काय झालं, 7.1 पासून 14 पर्यंत काय झालं आपलं, बेस झालं. आणि ज्याचा pH एक्झॅक्टली 7 आहे त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल असं म्हणतो. यालाच आपण उदासीन म्हणतो. लक्षात ठेवायचं. मग उदासीन द्रावण कोणकोणते असा प्रश्न विचारला तर 2 महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. साखरेचे द्रावण, साखरेचं जे सोल्युशन आहे ते उदासीन असतं. आणि शुद्ध पाणी हे सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. काय असतं, न्यूट्रल असतं, उदासीन असतं. राहिलं लक्षात सर्वांना. एक्झाम्पल जर विचारलं तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता महत्त्वाचा अजून एक पॉईंट सांगतो. जितकी pH व्हॅल्यू कमी, इथं लिहितो बरं का, जितकी pH व्हॅल्यू कमी तितकं जास्त काय, तितके तितकं जास्त काय असतं, ऍसिडिक गुणधर्म असतो. ऍसिडिक गुणधर्म असतो. बरोबर आहे नाही. म्हणजे लक्षात ठेवा, या साईडला जे असणार ना, ही pH स्केलच्या या साईडला जे असतील, ज्यांची pH व्हॅल्यू 0.5 असेल, ज्यांची 1 असेल, ज्यांची 1.5 असेल, हे सर्व काय झाले आपले, यांना आपण म्हणणार आहे स्ट्रॉंग ऍसिड. यांना आपण काय म्हणणार आहे, स्ट्रॉंग ऍसिड असं म्हणणार आहे. आणि इथं जे असतील ना या साईडला, ज्यांचा pH व्हॅल्यू 6.4 6.7 वगैरे वगैरे असेल, त्यांना आपण काय म्हणणार आहे, त्यांना आपण वीक ऍसिड म्हणणार आहे. त्यांना आपण काय होते काय माहिती, त्यांना आपण काय म्हणणार आहे, वीक ऍसिड असं म्हणणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच आता ज्यांची pH व्हॅल्यू इथं असेल ना, इथं 7.4 7.3 7.2 वगैरे वगैरे, हे काय झाले आपले वीक बेस झाले. हे आपले काय झाले, वीक बेस झाले. आणि ज्यांची pH व्हॅल्यू इथं असेल किती, 13.9 13.8 14 वगैरे, हे आपले स्ट्रॉंग बेस झाले. काय झाले, स्ट्रॉंग बेस. म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचं, जसं आपण pH स्केलकडे डावीकडून उजवीकडे जात जाऊ, ऍसिडिक गुणधर्म कमी होतात. काय होतात, ऍसिडिक गुणधर्म कमी होतात. आणि महत्त्वाचं बेसिक गुणधर्म, बेसचे गुणधर्म वाढत जातात. बेसचे गुणधर्म काय होतात, वाढत जातात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऍसिडिक गुणधर्म काय झाले, कमी झाले. बेसिक गुणधर्म काय झाले, वाढलेले आहेत. समजलं. आता तुम्हाला काही विचारतील, जे आपलं जठर रस आहे ना, जठर रस, त्याचा pH जवळपास किती असतो, त्याची pH असतो जवळपास 1 च्या आसपास असतो बरं का. व्हिनेगार जे आहे आपलं, व्हिनेगारची pH व्हॅल्यू जवळपास 3 असते. त्यानंतर महत्त्वाचं जर आपण बघितलं, तुम्हाला ऍसिड रेन म्हणतो ना आपण ज्याला, आम्लपर्जन्य ऍसिड रेन, त्याचा pH जवळपास असतो 5.6 च्या दरम्यान. त्यानंतर रक्त जे आहे ना आपलं, रक्ताचा pH किती असतो, जवळपास 7.3 असतो. त्यानंतर महत्त्वाचं अजून काय राहिलं, जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा बरं का. हे सर्व अतिशय महत्त्वाचे आहेत. क्लिअर.
चलो आता आपल्याला काय करायचं, आपल्याला जायचं आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न जर आपण बघितला तर इथं महत्त्वाचं काय आहे, शुद्ध पाण्याची पीएच व्हॅल्यू असते 7, जे उदासीन न्यूट्रल अगदी बरोबर आहे. जठर रसाचं पीएच व्हॅल्यू 8 नसते, ते 1 च्या आसपास असते, खूप जास्त स्ट्रॉंग ॲसिडिक आहे, म्हणजे दुसरं चुकलंय. आम्लाची पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा कमी असेल तर ते झालं आपलं आम्ल, आणि 7 पेक्षा जास्त असेल तर ते झालं आम्लारी. म्हणजे तिसरं पण विधान काय, तिसरं विधान या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं विधान बरोबर आहे, म्हणजे फक्त पहिलं आणि तिसरं आपलं बरोबर आहे. महत्त्वाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. ज्यांनी पण उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर असायला पाहिजे अगदी बरोबर, अगदी बरोबर. चलो जायचं पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील जोड्या जुळवा. मूलद्रव्य आणि त्याच्या आधुनिक आवर्त सारणीतील मॉडर्न पिरियडिक टेबल मधलं जे स्थान आहे त्याबद्दल तुम्हाला जोड्या जुळवायच्यात आणि सांगायच्यात. आता मॉडर्न पिरियडिक टेबल तुम्हाला महत्त्वाचं सांगतो. मॉडर्न पिरियडिक टेबल हा कशावर आधारित आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल ज्याला आपण आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतो ना, ही आधुनिक आवर्त सारणी, ही आवर्त सारणी ही कुणी बनवली होती, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे हेनरी मोसले यांनी बनवली होती बरं का, हेनरी मोसले यांनी. आणि कशावर आधारित आहे, अनुक्रमांक, म्हणजेच लक्षात ठेवायचं ॲटॉमिक नंबरवर. याच्या अगोदर ज्यांनी पण आवर्त सारणी पिरियडिक टेबल बनवण्याचा प्रयत्न केला मग त्यांच्यामध्ये कोण कोण होते, डोबे रायनर होते. काहीच समजणं गेलंय, ज्यांचं पहिलं लेक्चर असेल त्यांना कसं काय समजेल काही गोष्टी. माग आधीचे लेक्चर बघितलेत का तुम्ही, कोण कोण असं आहे ज्यांना काही समजत नाहीये. अगोदरचे लेक्चर जर बघितले असतील सगळे तर काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम सोपं आहे. चलो यस, बाकीच्यांना व्यवस्थित समजतंय, सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. समजतंय. चलो आता महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, मॉडर्न पिरियडिक टेबल आधुनिक आवर्त सारणी कोणी बनवली होती, हेनरी मोसले यांनी. कशावर आधारित आहे, ॲटॉमिक नंबरवर. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल ही 4 खंडामध्ये डिवाइड केली आहे बरं का, 4 खंडामध्ये डिवाइड केली आहे. 4 ज्याला आपण ब्लॉक असं म्हणतो, 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक आहे एस खंड, दुसरा आहे पी खंड, त्यानंतर आहे डी खंड, आणि सगळ्यात शेवटचा कोणता आहे, एफ खंड. या 4 खंडामध्ये काय केलं आहे, डिवाइड केली आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं. क्लिअर क्लिअर. चलो आता महत्वाचं, आता आपण काय करूयात, आपल्या पॉईंटकडे जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा निष्क्रिय वायू यांच्याबद्दल सांगतो. यांना आपण इनर्ट गॅस असं म्हणतो, निष्क्रिय वायू किंवा राजवायू असं म्हणतो बरं का. राजवायू हे तुम्हाला कुठे दिसणार आहे, आवर्त सारणीच्या 18व्या गणात दिसणार आहेत, 18व्या गणामध्ये. आता महत्वाचं, याच्यामध्ये कोण कोण येतं याचे एक्झाम्पल तुम्ही मला सांगा बरं का. याचे एक्झाम्पल तुम्ही मला सांगायचे आहेत, 4-5 तरी एक्झाम्पल मला तुम्ही सांगायचे आहेत. त्यानंतर हॅलोजन, हॅलोजन आपल्याला कुठे दिसतात, महत्वाचं 17व्या गणामध्ये दिसतात. आवर्त सारणीमध्ये कुठे दिसतात, 17व्या गणामध्ये दिसतात. महत्वाचं लक्षात ठेवायचं, हॅलोजन म्हणजे काय, क्षार निर्माण करणारे, क्षार निर्माण करणारे, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हॅलोजनचे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही मला कमीत कमी 4 एक्झाम्पल सांगायचे. चलो चला सांगा पटपट, पटपट सांगायचे सर्वांनी. महत्वाचं, आता इकडे हायड्रोजन, सोडियम, कार्बन आणि हेलियम दिलंय. हेलियम तर आपण बघितलं तर हा निष्क्रिय वायूमध्ये येतो. कोणकोणतं येतं, हेलियम, हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे आणि झिनॉन आहे. हे जर आपण बघितले तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कशामध्ये येतात, निष्क्रिय वायू, इनर्ट गॅसेसमध्ये येतात 18व्या गणामध्ये. त्यानंतर हॅलोजन हे 17व्या गणात आहे, त्याला आपण क्षार निर्माण करणारे म्हणतो. त्याच्यामध्ये कोण येतं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. क्लिअर आहे, आलं लक्षामध्ये. आता याच्यामध्ये आपण जर सगळ्यात पहिल्यांदा बघितलं, हेलियम हे कशामध्ये येतं, निष्क्रिय वायू, इनर्ट गॅसमध्ये येतं बरं का.
त्यानंतर जर आपण बघितलं कार्बन, कार्बन हा कोणत्या प्रकारचा आहे, अधातू आहे. कार्बन काय आहे, अधातू. इथं हॅलोजनचं कोणतंच दिलेलं नाही बरं का, हॅलोजन इथं कोणतंच दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला तिथं चेंज करावं लागेल. आणि इथं काय करावं लागेल, समजा आपण आयोडीन करूयात, इथं आयोडीन करूयात. थोडासा प्रश्न तुमचा चुकलेला आहे, इथं काहीच दिलेलं नाही. हायड्रोजन आपलं अल्क धातूमध्ये येणार आहे. कशामध्ये, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर. चलो, इथं थोडंसं आपला प्रश्न काय झाला होता, चुकलेला होता. नाही इथं नाही, हां इथं आपलं हायड्रोजन चेंज करावं लागणार आहे. हे सोडियम बरोबर आहे, हायड्रोजन इथं चेंज करावं लागणार आहे. याच्या जागेवर आपल्याला काय करावं लागेल, याच्या जागेवर आपल्याला आयोडीन करावं लागेल. क्लिअर. चलो, आता आपण बघूयात महत्वाचं. आपण जर बघितलं सोडियम हा ग्रुप 1 मध्ये येतो, गण 1 मध्ये येतो, गण 1 मध्ये येतो. आणि गण 1 मधले सगळे जे मूलद्रव्य आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अल्कली मेटल्स असं म्हणतो, अल्क धातू असं म्हणतो. अल्क धातू का बरं म्हणतो, अल्कली मेटल्स का बरं म्हणतो, हे पाण्याबरोबर रिॲक्शन करतात आणि बेस तयार करतात, म्हणून यांना अल्कली मेटल्स असं म्हणतात. गण 1 मधल्या, ग्रुप 1 मधल्या मूलद्रव्यांना. हेलियम 18व्या गणामधलं मूलद्रव्य आहे, हे आपण ऑलरेडी बघितलंय. यांना राजवायू किंवा निष्क्रिय वायू असं म्हणतात. कार्बन, कार्बन हे आपण गण 14 मध्ये आहे आणि अधातू मूलद्रव्य आहे. कार्बन काय आपलं अधातू मूलद्रव्य आहे. समजलं, क्लिअर आहे. चलो, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. खालीलपैकी कोणतं कार्बन संयुग संतुलित हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन नाही, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये नाहीये, हे तुम्हाला सांगायचं आहे. तर सांगा बरं पटपट. व्हिडिओ स्टॉप झालाय. हा, व्हिडिओ स्टॉप झालाय. आता क्लिअर आहे का, मला सांगा बरं. नेटचा प्रॉब्लेम झालेला आहे, मी बघतोय. आता क्लिअर आहे का, मला सांगा. आता क्लिअर आहे का, मला सांगा. आता क्लिअर आहे, जस्ट क्लिअर आहे. ओके, चलो पुढे आपल्याला बघायचं आहे. खालीलपैकी कोणता कार्बन संयुग संतुलित हायड्रोकार्बन मध्ये नाही, म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं एक्झाम्पल कोणतं नाही, हे तुम्हाला सांगायचं आहे. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं एक्झाम्पल नाहीये. महत्वाचं मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपलं आहे हायड्रोकार्बन, लक्षात घ्या बरं का. आता हायड्रोकार्बन जे आहे, हायड्रोकार्बन तुम्हाला त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोकार्बनला आपण काय म्हणतो, पॅरेंट कंपाऊंड असं म्हणतो, पॅरेंट कंपाऊंड असं म्हणतो, किंवा याला
कंपाऊंड किंवा मूळ संयुग असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? मूळ संयुग. आणि याच्यामध्ये दोनच महत्त्वाचे घटक असतात. एक आहे हायड्रोजन, एक आहे हायड्रोजन, आणि दुसरं कोणतं आहे? दुसरं आहे कार्बन. म्हणजे हे आपले कोण झाले? हे झाले आपले सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, संतुलित हायड्रोकार्बन. बरोबर आहे की नाही? आता हायड्रोकार्बन हे दोन गटामध्ये आपण डिवाइड केलेले असतात. दोन गटामध्ये एकाला आपण काय म्हणतो? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि दुसरं महत्त्वाचं काय झालं? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेडला काय म्हणतो मराठीमध्ये आपण? महत्त्वाचं याला संतुलित नाही, असं सॅच्युरेटेड तुम्ही लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं. याला आपण सॅच्युरेटेड म्हणतो. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये काय असतं? यालाच अल्केन असं देखील म्हणतात बरं का. यालाच आपण काय म्हणतो? अल्केन असं म्हणतो. आणि याच्यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किंवा एकेरी बंध असतो. याचं तुम्हाला विचारतात की आता प्रश्न विचारतात बरं का. अल्केन जे आहे, अल्केनचं रासायनिक सूत्र काय आहे? CnH2n+2. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. काय आहे त्याचं रासायनिक सूत्र आहे. कोणता क्वेश्चन घेऊ परत? कोणता प्रश्न? मागचा क्वेश्चन घेतला ना. आता हा प्रश्न व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितला ना. याच्यामध्ये सांगितलं हा प्रश्न थोडासा चुकलेला आहे. क्लिअर? याला आपण सॅच्युरेटेडला काय म्हणतो? आपण संतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणतो. आणि महत्त्वाचं अनसॅच्युरेटेडला आपण काय म्हणतो? असंतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणतो, असंतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणतो. आता लक्षात ठेवा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे ना, त्याला अल्केन असं म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे CnH2n+2. काय आहे? CnH2n+2 आहे. अनसॅच्युरेटेडला आपण महत्त्व लक्षात ठेवायचं, एक असतो दुहेरी बंध. काय असतो? दुहेरी बंध म्हणजे डबल बॉन्ड. आणि एक असणार आहे तिहेरी बंध. जो दुहेरी बंध आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो अल्कीन. दुहेरी बंध आहे त्याला आपण काय म्हणतो? अल्कीन असं म्हणतो. आणि जो तिहेरी बंध आहे त्याला आपण काय म्हणतो? अल्काइन असं म्हणतो. हे पण लक्षात घ्या, परीक्षेला विचारतात. काय काय प्रश्न तयार होऊ शकतात, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. काय काय प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हायड्रोकार्बन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोनच घटक असतात त्याला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. याला आपण पॅरेंट कंपाऊंड असं म्हणतो किंवा मूळ संयुग असं म्हणतो. हायड्रोकार्बन दोन प्रकार आहेत. एक आहे सॅच्युरेटेड, दुसरा आहे अनसॅच्युरेटेड म्हणजे संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन. अशा पद्धतीने जे पण संतृप्त हायड्रोकार्बन आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, त्याच्यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असतो, सिंगल बॉन्ड, ज्याला आपण अल्केन असं म्हणतो. अल्केनचा फॉर्म्युला आहे CnH2n+2. त्यानंतर महत्त्वाचा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहे याच्यामध्ये दुहेरी आणि तिहेरी बंध असतो. ज्यावेळी दुहेरी बंध असतो त्याला आपण अल्कीन असं म्हणतो. आणि त्याचा फॉर्म्युला आहे CnH2n. आणि ज्यावेळेस तिहेरी बंध असतो त्याचा फॉर्म्युला आहे CnH2n-2. आलं लक्षामध्ये? हे सर्वांनी काय करणं गरजेचं आहे? समजून घेणं गरजेचं आहे. क्लिअर? इथपर्यंत सर्वांना समजलंय का? मला सांगा बरं, इथपर्यंत सर्वांना समजलंय का? इथपर्यंत समजलंय? क्लिअर आहे? क्लिअर? मग हे जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे ना, त्याच्या उदाहरणामध्ये कोण येतं? मिथेन येतं, त्यानंतर इथेन येतं, त्यानंतर ब्युटेन येतं. इथिन जे आहे हे अल्किनचं एक्झाम्पल आहे बरं का. हे कशाचं एक्झाम्पल आहे? अल्किनचं एक्झाम्पल आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं उदाहरण काय ना, म्हणजे एक्झाम्पल काय येणार आहे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच तुम्हाला इथं काय विचारलं होतं? अल्केन. अल्केनमध्ये खालीलपैकी कोण येत नाही? आणि कोण येत नाही? आपलं इथिन येत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मला सांगा, मागचा प्रश्न सर्वांना समजलाय ना? बरेच जण म्हणतात की लेक्चर त्यावेळेस अडकलं होतं, परंतु मी जवळपास पूर्ण प्रश्न तो एक्सप्लेन केला होता. आधीच तुम्हाला पूर्ण प्रश्न व्यवस्थित एक्सप्लेन केला होता. त्याच्यामध्ये फक्त उत्तर सांगताना काय झालं? लेक्चर अडकलं होतं थोडंसं. उत्तर सांगताना लेक्चर अडकलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, रक्ताच्या संदर्भात खालील विधाने वाचा. रक्ताचा मुख्य घटक प्लाझ्मा आणि रक्तपेशी आहेत. म्हणजे रक्तद्रव्य आणि रक्तपेशी हे महत्त्वाचे दोन घटक आहेत रक्ताचे. तांबड्या रक्तपेशी RBC रक्ताचा रंग लाल ठरवतात आणि त्या ऑक्सिजनचं वहन करतात.
त्यानंतर पांढऱ्या रक्तपेशी या रक्ताचे गोठवण्याची प्रक्रिया म्हणजे ब्लड क्लॉटिंग नियंत्रित करतात. खालीलपैकी योग्य विधान कोणतं हे तुम्हाला सांगायचं. 1 आणि 2 बरोबर, 2 आणि 3 बरोबर, महत्वाचं 1 2 3 बरोबर आणि फक्त 1 बरोबर. काय उत्तर येईल सांगा बरं. ठीक आहे, एवढा प्रश्न झाला की तो प्रश्न मी तुम्हाला परत एकदा सांगतो. मागे झालेला प्रश्न जो आहे तो परत एकदा सांगतो तुम्हाला. सध्या फक्त तुम्ही काय करा, या प्रश्नाकडे कॉन्सन्ट्रेट करा. हा प्रश्न झाला की मी तुम्हाला सांगतो पुढचा प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बरेच जण काय करतात, प्रश्न वाचायचं नाही काही नाही, फक्त आपल्याला 1 2 3 1 2 3 वरीलपैकी सर्व तेच उत्तर द्यायचं. प्रश्न मला वाचायला जेवढा वेळ लागतो त्याच्या अगोदर तुम्ही वरीलपैकी सर्व उत्तर देऊन पळालेले असतात. एवढा प्रश्न झाला की मी तुम्हाला तो प्रश्न परत एकदा सांगतो. एवढा प्रश्न झाला की सांगतो परत एकदा तो प्रश्न. या प्रश्नाकडे एकदा लक्ष द्या. आता महत्त्वाचं बघा, रक्ताचे महत्त्वाचे 2 घटक आहेत. रक्ताचे महत्त्वाचे 2 घटक आहे. एक कोणता आहे, रक्तद्रव्य ज्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो, आणि रक्ताचा 55% भाग हा कुणी व्यापलेला असतो, प्लाझ्माने व्यापलेला असतो. दुसरा आहे रक्तपेशी ज्याला आपण ब्लड सेल असं म्हणतो. 45% भाग आपण जर बघितलं जवळपास हा कुणाचा असतो, तर तो रक्तपेशींचा असतो. आता महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं रक्त हे कोणत्या प्रकारची ऊती आहे, तर कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल आहे बरं का. रक्त हे संयोजी ऊतीचं एक्झाम्पल आहे, ज्याचे महत्त्वाचे 2 भाग पडतात. एक आहे प्लाझ्मा, दुसरा आहे ब्लड सेल. महत्त्वाचं प्लाझ्मा रक्तद्रव्य किती असतं, 55%, आणि महत्त्वाचं ब्लड सेल रक्तपेशी किती असतात, 45% असतात. बरोबर आहे की नाही. त्यानंतर तांबड्या रक्तपेशी ज्या आहेत, तांबड्या रक्तपेशी RBC ज्या आहेत ना, यांच्यामध्ये काय असतं, हिमोग्लोबिन असतं. याला आपण लोहयुक्त प्रथिन असं म्हणतो. या हिमोग्लोबिनमुळे काय होतं, रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं शरीराच्या सर्व पेशींपर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम कोण करतं, तर या RBC करतात हिमोग्लोबिनच्या माध्यमातून. म्हणजे दुसरं विधान सुद्धा आपलं काय होतं, बरोबर होतं. आता तिसरं विधान समजलं, लक्षात ठेवायचं बरं का. तिसरं विधान का बरं चुकलं, तर ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत ना, ज्यांना आपण सैनिकी पेशी असं म्हणतो. काय म्हणतो, सैनिकी पेशी असं म्हणतो. कारण की रोगप्रतिकार क्षमता, आलेल्या रोगांशी वगैरे लढायचं काम कोण करतं, या RBC या कोण करतात, WBC करतात. म्हणजेच आपल्या पांढऱ्या रक्तपेशी करतात. आणि महत्त्वाचं काय आहे की शरीराची जे आपण त्याला म्हणतो ना, काय रोगप्रतिकार क्षमता टिकून ठेवणं, आलेल्या रोगाशी लढणं, म्हणून हे काम कोण करतं, पांढऱ्या रक्तपेशी करतात. लक्षात घ्या, आपल्याला हे विचारलं होतं आणि काय सांगितलंय, ब्लड क्लॉटिंग रक्त गोठण्याची प्रक्रिया कोण करतं, प्लेटलेट्स करतात. कोण करतात, रक्तबिंबिका, ज्यांना आपण काय म्हणतो, प्लेटलेट्स असं म्हणतो. म्हणजेच महत्त्वाचं आपलं तिसरं विधान काय करून ठेवलं होतं, त्यांनी चुकून ठेवलं होतं. तिसरं विधान चुकून ठेवलं होतं. जसं तुम्हाला समजलं तिसरं विधान चुकीचं आहे, तुमचा हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला. रक्ताचा मुख्य घटक प्लाझ्मा आणि ब्लड सेल आहे, हे तर अगदी बरोबर आहे. RBC काय करतात, रक्ताचा रंग लाल ठरवतात, ऑक्सिजनचं बन, हे बरोबर आहे. RBCचं काम काय आहे, संरक्षणाचं काम आहे. सैनिकी पेशी ज्यांना आपण म्हणतो, सैनिकी पेशी रक्त गोठण्याच्या कामामध्ये त्यांचा काही रोल आहे का, नाही. म्हणजे उत्तर तुमचं काय पाहिजे होतं, पर्याय क्रमांक 1 आणि 2 बरोबर, इतकंच तुमचं उत्तर असणं अपेक्षित होतं. बरोबर. चला, आता तुमचा तो मागचा प्रश्न काय आहे तो एकदा बरोबर बघून घेतो परत. हा प्रश्न होता बरोबर आहे की नाही, हाच प्रश्न म्हणताय का सर्वजण, परत एकदा मला सांगा. याच प्रश्नाबद्दल सर्वजण बोलतायत का, मला एकदा सर्वांनी सांगायचं आहे. याच प्रश्नाबद्दल बोलतायत का, इथं हाच प्रश्न म्हणताय का, याच प्रश्नाचं म्हणताय का, पटपट सांगा. हाच क्वेश्चन आहे. चलो, आता महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता इथं काय काय दिलंय, निष्क्रिय वायू, इनर्ट गॅस असं म्हणतो. आता लक्षात घ्यायचं बरं का सर्वांनी, आपल्याला जी पण आपली आधुनिक आवर्त सारणी आहे, एकदा सांगतो परत, मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे ना, हा मॉडर्न पिरियडिक टेबल ज्याला आपण आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतो, हा कुणी बनवला होता, हेनरी मोस्ले यांनी बनवला होता. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल कशावर आधारित आहे, ॲटॉमिक नंबरवर आधारित आहे. तुम्हाला हा प्रश्न भरपूर वेळा विचारून झालाय,
परत विचारतील. महत्वाचं अणु अंकावर आधारित आहे, ॲटॉमिक नंबरवर आधारित कोण आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल. मग याच्या अगोदर 3 जे पिरियडिक टेबल बनवले होते त्याच्यामध्ये एक व्यक्ती होते डोबेरायनर यांनी त्रिकांचा नियम मांडलेला आहे. कशाचा, त्रिकांचा नियम. त्याच्यानंतर आहे न्यूलँड्स यांनी काय केलं होतं, न्यूलँड्स यांनी अष्टकाचा नियम मांडला होता. कशाचा, अष्टकाचा. आणि सगळ्यात शेवटी होते डोबेरायनर, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्ह यांनी काय केलं होतं, मेंडेलिव्ह यांना आवर्त सारणीचे जनक असं म्हणतात. जर तुम्हाला विचारलं आवर्त सारणीचे जनक कुणाला म्हणतात तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मेंडेलिव्ह. अष्टकाचा नियम कुणी मांडला, न्यूलँड्स. त्रिकांचा नियम कुणी मांडला, डोबेरायनर. आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 4 खंड आहेत. किती, 4 खंड आहेत, ज्याला आपण 4 ब्लॉक असं म्हणतो. 4 खंड किंवा 4 ब्लॉक. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, एक आहे एस खंड, त्यानंतर आहे पी खंड, त्यानंतर आहे डी खंड आणि मग सगळ्यात शेवटी एफ खंड. क्लिअर सर्वांना. पहिल्या आता महत्वाचं, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपले गण किती आहेत आणि आवर्तन किती आहे. म्हणजे आडव्या रेषा किती आहेत, आडव्या रेषा 7 आहेत, त्यांना आपण आवर्तन किंवा पिरियड्स असं म्हणतो. आवर्तन किंवा पिरियड्स किती आहे, 7 आहे. उभ्या ओळी ज्या आहे ना त्यांना आपण गण किंवा ग्रुप्स असं म्हणतो. मग उभ्या ओळी किती आहेत, 18 आहेत. लक्षात ठेवा बरं का, उभ्या ओळी किती आहेत, 18 आहे. मग त्यापैकी पहिले जे 2 गण आहेत, 1 आणि 2 नंबरचे जे गण आहेत, म्हणजे पहिल्या 1 आणि 2 नंबरच्या ज्या उभ्या ओळी आहेत ना त्यांच्यामध्ये असलेली मूलद्रव्य कोणत्या खंडामध्ये येतात, एस खंडामध्ये येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर मधलं 3 ते 12, मधलं जे आहे 3 ते 12 मध्ये, गण 3 ते 12 मध्ये जितके पण मूलद्रव्य येतात ना ते येतात डी खंडामध्ये. याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल मेटल्स आहेत बरं, म्हणजे व्हॅल्युएबल एलिमेंट्स आहे. सोनं झालं, चांदी झालं, प्लॅटिनम झालं, हे सर्व कशामध्ये असतात, डी खंडामध्ये असतात. आता पी खंड जो आहे ना हा कुठून कुठपर्यंत येतो, गण 13 ते 18 मध्ये येतो. गण 13 ते 18 याच्यामध्ये कोण येतं, पी खंड. तुम्ही पिरियडिक टेबल जो आहे, पिरियडिक टेबलची डायग्राम बघितली असेल. पहिल्या 2 गणामध्ये एस खंड, त्यानंतर 3 आपलं मधलं 3 ते 12 मध्ये डी खंड आणि पी खंड जो आहे हे येतो 13 ते 18 गणामध्ये. म्हणजे 13 ते 18 नंबरच्या ज्या उभ्या ओळी आहेत ना त्या कशामध्ये येतात, तुमच्या पी खंडामध्ये. आणि आवर्त सारणीच्या सगळ्यात तळाला 2 आडव्या लाईन लिहिल्या आहेत बघा, 2 अशा आडव्या ओळी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणते खंड कोणता आहे, तो आहे एफ खंड. पी खंडाचं एक वैशिष्ट्य सांगतो, पी खंड हा एकमेव असा खंड आहे, पी ब्लॉक हा एकमेव असा ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला धातू, अधातू आणि धातू सदृश, मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स सर्व दिसतील. कशामध्ये, पी मध्ये बरं का. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स सर्व दिसतील. हे झालं तुमचं. आता हे झालं मी तुम्हाला सांगितलं बरं का. हॅलोजन हे कोणत्या ग्रुपमध्ये येतं, ग्रुप 17 मध्ये, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणणार आहे, गण 17 मध्ये येतं. याच्यामध्ये हे जे मूलद्रव्य आहेत ना यांना आपण क्षार तयार करणारे मूलद्रव्य म्हणतो. हॅलोजनला काय म्हणतो, क्षार तयार करणारे मूलद्रव्य असं म्हणतो. याच्यामध्ये कोण येतं, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सर्व येतात. हे सर्व कशामध्ये येतं आपल्या, तर ग्रुप 17 मध्ये येतं, हॅलोजनमध्ये. क्लिअर आहे सर्वांना. मग याचा आपण काय केलं, ही जोडी लावली. निष्क्रिय वायू यांना आपण राजवायू असं म्हणतो. राजवायू कशामध्ये येतात, हे येतात गण 18 मध्ये. याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहे तुम्ही, ग्रुप 18 असं म्हणणार आहे. मग आता यांना राजवायू किंवा निष्क्रिय वायू का बरं म्हणतात, कारण की यांच्या बाह्यतम कक्षमध्ये, यांच्या आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 8 इलेक्ट्रॉन असतात. जर यांच्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत तर हे यांना कुणाबरोबर रिॲक्शन करण्याची काहीच गरज नाही, कुणाच्याच भानगडीत पडत नाही. प्रत्येक मूलद्रव्याचा प्रयत्न असतो की आपल्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणायचे. सगळ्यात बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणायचे. 8 झाले की ती शांत होतात. म्हणजे हे राजवायू कुणाच्याही भानगडीत पडत नाहीत, ते एकदम राजासारखे जगतात निवांत, म्हणून यांना निष्क्रिय किंवा राजवायू म्हणतात. लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोण कोण येतं, हॅलोजन नाही, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे सर्व काय आहे, हे आपले आहेत राजवायू. तुम्हाला 2 पद्धतीचे प्रश्न विचारतात. की सांगा निष्क्रिय वायूचं एक्झाम्पल काय काय, हे तुम्हाला सर्व माहीत पाहिजे. तुम्हाला विचारतात हॅलोजनचं एक्झाम्पल काय, हे तुम्हाला माहीत पाहिजे. हॅलोजन कोणत्या ग्रुपमध्ये, 17. राजवायू कशामध्ये येतात, 18. आलं लक्षामध्ये. त्यानंतर कार्बन हे काय आपलं अधातू आहे. कार्बन हा आपला अधातू आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि सोडियम जो आहे आपला अल्कली मेटल आहे, अल्क धातू आहे. सोडियम आपला काय, अल्कली मेटल किंवा अल्क धातू. म्हणजे तुमचं एक्झाम्पल इथं काय पाहिजे, हेलियम हे तुमचं इथं येईल, तुमचा कार्बन इथं येईल
आणि सोडियम तुमचा इथं येईल. सोडियमला आपण अल्कधातू का म्हणतो हे मी सांगितलंय. पाण्यासोबत अभिक्रिया करतात हे आणि काय करतात, बेस तयार करण्याचा प्रयत्न करतात. अतिशय महत्त्वाचं आहे. आता मला सांगा, हा प्रश्न सर्वांना समजलाय का? आता काय प्रश्न, या प्रश्नामध्ये आता कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. आता या प्रश्नामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा पटपट. क्लियर? क्लियर? चलो जायचं पुढे. महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे आपला, काय आहे तर तुम्हाला इथे दिलंय परत प्राण्यांच्या वर्गीकरणातील संघ आणि त्याचे उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. इथे दिले पोरीफेरा, निडारिया, त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस आणि आर्थ्रोपोडा. याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहे एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. चला सांगा बरं. चलो आपण हा काय करणार आहे, एक शेवटचा एवढा प्रश्न बघणार आहोत. या सर्व जे तुम्हाला वर्गीकरण दिलेलं आहे तर त्याचं क्लिअर. आता मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा जो पोरीफेरा आहे ना, पोरीफेरा जो आहे यांना महत्त्वाचं, या प्राण्यांच्या शरीरावर तुम्हाला डॉट डॉट पोर्स असंख्य असे छिद्र दिसतील. असंख्य काय दिसतील, छिद्र दिसतील. आणि या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला असं म्हणतात. यांना काय म्हणतात, ऑस्टिया आणि ऑस्क्युला असं म्हणतात. त्याचप्रमाणे हे प्राणी तुम्हाला कुठे दिसणार आहे, समुद्रात किंवा गोड्या पाण्यात आढळतात आणि एका जागेवर स्थिर असतात. एका जागेवर कसे असतात, स्थिर असतात. तुम्हाला महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे, याचे एक्झाम्पल पोरीफेरा जो संघ आहे ना त्याचं एक्झाम्पल आहे युस्पॉन्जिया, स्पंज आणि सायकॉन. काय म्हटलं मी तुम्हाला, पोरीफेरा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्पंज म्हणलं की महत्त्वाचं एक्झाम्पल कशाचं असणार आहे, पोरीफेराचं असणार आहे. पोरीफेराचं आपलं पोरीफेरामध्ये कोणतं, सायकॉन, स्पंज आणि युस्पॉन्जिया यांच्या शरीरावर काय असतात, पोर्स असतात, छिद्र असतात, म्हणून त्यांना पोरीफेरा असं म्हणतो आपण. निडारिया किंवा हे दुसरा संघ झाला सिलेंटराटा किंवा आपलं निडारिया. आता आपण जर बघितलं, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा असा छत्रीसारखा दिसेल. तुम्हाला काय दिसणार आहे, छत्रीसारखा किंवा त्यांचा आकार असतो असा दंडाकृती असतो. महत्त्वाचं यांच्या जे तोंड असतं ना, या तोंडासमोर एक महत्त्वाचं काय असतं, त्याला आपण टेंटॅकल्स असं म्हणतो. याचा महत्त्वाचा रोल काय होतो की एखादं त्यांचं भक्षक आलं त्याला पकडण्यासाठी यांच्याकडे काय असतं, हे शुंडके असतात किंवा ज्याला टेंटॅकल्स असं म्हणतात. लक्षात ठेवा, भक्षकाला पकडण्यासाठी. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, हायड्रा, जेलीफिश आणि कोरल्स. एक्झाम्पल लक्षात घेण्याचा प्रयत्न करा बरं का. फक्त एक्झाम्पल आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पोरीफेरामध्ये कोण येतं, सायकॉन, स्पंज आणि युस्पॉन्जिया. त्यानंतर आपलं सिलेंटराटा किंवा निडारिया याच्यामध्ये कोण कोण येतं, हायड्रा, जेलीफिश आणि कोरल्स येतात. त्यानंतर आहे चपट्या कृमीचा संघ किंवा ज्याला आपण प्लॅटीहेल्मिंथिस असं म्हणतो. यांचं शरीर अतिशय सडपातळ किंवा पानासारखं असतं. यांना एकदम चपटं शरीर असतं बरं का, रिबिनसारखं एकदम चपटं शरीर असतं, म्हणून यांना आपण काय म्हणतो, चपटे कृमी असं म्हणतो, प्लॅटीहेल्मिंथिस. आणि आता आपण जर बघितलं, हे परजीवी असतात. परजीवी म्हणजे काय, दुसऱ्या सजीवांच्या शरीरात राहणारे. हे कोण असतात, शक्यतो दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये राहतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्लॅनेरिया, टेपवर्म आणि लिव्हर फ्ल्यूक हे त्याचं एक्झाम्पल आहे. प्लॅनेरिया, लिव्हर फ्ल्यूक आणि टेपवर्म हे कशाचं एक्झाम्पल आहे, प्लॅटीहेल्मिंथिसचं आहे. आणि सगळ्यात नंतरचा आहे संधिपाद, आर्थ्रोपोडा. हा प्राण्यांचा सर्वात मोठा संघ आहे बरं का. जर तुम्हाला विचारलं प्राणी संघामधील प्राणी वर्गीकरण करताना सर्वात मोठा संघ कोणता, तर तो कोणता येणार आहे, आर्थ्रोपोडा. यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं, प्राण्यांना सांधे जोडलेले उपांग म्हणजे ज्याला आपण जॉईंटेड लेग असं म्हणू शकतो, ते कुणामध्ये असतं, आर्थ्रोपोडा किंवा संधिपाद प्राण्यांमध्ये असतं. सगळ्यात मोठा संघ कोणता आहे, आर्थ्रोपोडा. वन लाइनर क्वेश्चन विचारणार, प्राणी वर्गीकरणामध्ये सर्वात मोठा संघ कोणता, तर तो आहे आर्थ्रोपोडा. आणि सगळ्या प्रकारच्या कीटकांचा समावेश कशामध्ये होतो, आर्थ्रोपोडा. ज्याच्यामध्ये झुरळ येणारे, फुलपाखरू येणारे, खेकडा येणारे, कोळी येणारे, विंचू येणारे, पैसा येणारे. पैसा बघितला असेल बघा तुम्ही, ते पावसाळ्यामध्ये येतात बाहेर पैसा, तर ते पण तुम्हाला कशामध्ये लक्षात ठेवायचं आहे, आर्थ्रोपोडामध्ये येतं. राहील लक्षात सर्वांना, इथपर्यंत क्लिअर आहे.
क्लिअर आहे. आता जोड्यामध्ये जर आपण बघितलं तर जोड्या बघा काय केलंय, पोरीफेरामध्ये सायकॉन आहे, निडारियामध्ये प्लॅनरी आहे, चपट्या कृमीमध्ये हायड्रा आहे आणि महत्वाचं संधिपादमध्ये झुरळे. नाही काहीतरी चुकतंय ना, हायड्रा आहे, हा निडारियामध्ये हायड्रा आहे, हे इथं झालं, हे खालीवर झालं. निडारिया इथं येणार आहे आणि प्लॅटिल मेंथिस इथं येणार आहे. पोरीफेरा हे बरोबर झालं, हे इथं बरोबर झालं. क्लिअर आहे सर्वांना. तुम्हाला आता इथे मी काय केलं, ऑप्शन नाही घेतलेले, आपणच आपले ऑप्शन घ्यायचे. फक्त तुम्हाला प्रश्न समजणं महत्त्वाचं आहे. याच्यावर प्राणी वर्गीकरणामध्ये प्रश्न विचारण्याची सर्वात जास्त शक्यता कशावर आहे, तर फक्त एक्झाम्पलवर. तुम्ही एक्झाम्पल व्यवस्थित करून घ्या. सर्व प्राणी संघाचे एक्झाम्पल सर्वांनी काय करायचं आहे, एकदम व्यवस्थित करायचे आहेत. आता मला सांगा, इथपर्यंत सर्वांना समजलंय का? सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत का? समजलं. उद्याच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे आहेत. आपण पूर्ण आठवडाभर प्रॅक्टिस करत राहणार आहोत. पूर्ण आठवडाभर आपण काय करणार आहे, प्रॅक्टिस करत राहणार आहोत. चलो, सर्व गोष्टी क्लिअर असतील तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहे. लेक्चर सर्वांना कसं वाटलं, नक्की सर्वांनी सांगायचं आहे. लेक्चर आवडलं असेल तर तशी कमेंट मला सर्वांनी करायची आहे. घेऊयात आपण फिजिक्सचे न्यूमेरिकल सुद्धा घेऊयात. क्लियर. चलो, थँक्यू सो मच सर्वांना.